हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3 कर्मयोग. तर आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 22, 23 आणि 24 या 3 श्लोकांचं ट्रान्सलेशन आणि आपण श्लोक उच्चारण केलं होतं. त्याचं आज आपण तात्पर्य आणि फर्दर एक्सप्लेनेशन बघूया. तर आपण ज्याप्रमाणे जसं डिस्कस करत आहोत भगवद्गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला होता की कर्मयोग श्रेष्ठ की ज्ञानयोग श्रेष्ठ. तर भगवंत म्हटले तुझ्याकरता कर्मयोग श्रेष्ठ आहे, राईट. आणि त्यानंतर मग भगवंताने सांगायला सुरुवात केली की या जगामध्ये कोणीही व्यक्ती कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही. प्रत्येकाला कर्म करावं लागतं, पण ते कर्म भगवत परायण होऊन करावं ज्याने आपल्याला बंधन लागत नाही, राईट. हे सांगण्याकरता मग भगवंताने सांगितलं की या जगामध्ये भगवंतानी म्हणून एक सिस्टम बनवलेली आहे. ती सिस्टम म्हणजे यज्ञाची सिस्टम, की तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही योग्य पद्धतीने यज्ञाच्या मार्फत प्राप्त करून घ्या. मग देवी देवतांची यज्ञ याच्यापासून सुरुवात होते. आणि मग नंतर जेव्हा श्लोक नंबर 17 मध्ये तुम्ही येतात तेव्हा भगवंत म्हणतात पण जो व्यक्ती अशा प्रकारे यज्ञ करून वर्णाश्रम धर्म पद्धतीमध्ये एक प्रॉपर गृहस्थ जीवन जगून प्रेस्क्राईब ड्युटी फॉलो करून शुद्ध होऊन जो व्यक्ती पुढच्या स्टेजला जातो, वानप्रस्थ स्टेज नंतर जो संन्यास आश्रम मध्ये जातो, अशा व्यक्तीला जगामध्ये काही घेणं देणं नाहीये, कारण तो आता जगाचा पार्ट नाहीये, राईट. म्हणून त्यांना काही कर्तव्य करायची गरज नाहीये, किंवा त्याने काही कर्तव्य केले नाही तरी त्याला काही फरक पडत नाही, केले तरी फरक पडत नाही, राईट. म्हणून श्लोक नंबर 17 मध्ये तर सांगितलं होतं. मग 18 मध्ये सांगितलं होतं की आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणता हेतू प्राप्त करायचा नसतो, तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचे त्याला काही कारण नसते, राईट. का नसते? कारण मग 19 मध्ये भगवंत म्हणतात कारण अशा प्रकारे कर्मफलांवरती आसक्ती न ठेवता जर आपण कर्म केले तर याने भगवंत प्रसन्न होतात, आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो आणि अशा प्रकारेच आपण भगवंताची भक्ती करू शकतो. कारण जर आपण कर्मफलावरती आसक्त असेल तर ऍक्च्युली आपल्याला भगवंताची भक्ती करणे फार कठीण जाईल, कारण आपलं लक्ष जास्त कर्मफलावर असतं, भगवंताची भक्तीवरती कमी असतं. भलेवरती वरवर करणे आपण भगवंताची भक्ती का करत असणार, राईट. तर कोणी डोनेशन दिलं तर त्याचं लक्ष जर याच्यावरती असेल की अरे माझं नाव आलं की नाही डोनेशनच्या लिस्ट मध्ये, त्याचं जास्त लक्ष नावावरती आहे, डोनेशन भगवंतांना दिलं याचं त्याला सुख नाहीये. सुख त्याला कधी भेटतं की जेव्हा आपलं नाव येईल तेव्हा सुख भेटतं, राईट. म्हणून आसक्ती न ठेवणे आणि अशा प्रकारे कर्तव्य करणे हे फार महत्वाचं आहे भक्ती योगामध्ये, जर भगवंत आपल्याला प्राप्त करायचे असेल तर. मग त्यानंतर भगवंत म्हणतात की मग अशा प्रकारे ह्या जगामध्ये जगणारे भरपूर लोक आहेत अर्जुन, की जे अशा प्रकारे जगत आहेत ज्यांना कार्य करायची गरज नाहीये पण ते कार्य करतात. का? कारण त्यांना जगासमोर उदाहरण प्रस्तुत करायचंय की कशा प्रकारे आपण जगात राहून भगवंतांना प्राप्त करू शकतो. या जगामध्ये राहून आपण जगात न असल्यासारखे पण राहू शकतो, राईट. मग सगळ्यांना उदाहरण पाहिजे ना. अदरवाईज तुम्ही बघा की जे भगवंताचे भक्त बनतात त्यांना काही जास्त इंटरेस्ट नसतो या जगाशी. एवढे मोठे मोठे आपण इस्कॉन मंदिर बांधता किंवा एवढे मोठे प्रचार करता, किती मॅनेजमेंट लागतं माहिती आहे त्याच्या मागे. एक छोटा भक्तिशास्त्री क्लास चालवायला किती मॅनेजमेंट लागतं, त्याच्या मागे किती यंत्रणा असते, किती लोक काम करतात बॅकग्राऊंड मध्ये, तुम्हाला माहित नसेल. तुमचे पेपर अजून चेक झाले नाही, कारण एकटाच आहे मी पेपर चेक करणारा, राईट. देयर आर सो मेनी थिंग्स गोइंग इन द बॅकग्राऊंड, आपल्याला कळत नाही. मग आता वास्तविक बघायला गेलं तर ज्यांना भगवंताची भक्ती प्राप्त झालेली आहे, जे लोक संतुष्ट आहेत सेवेमध्ये नामस्मरणामध्ये, त्यांना एवढे एक्सटेंड करायची गरज नाहीये ना. काय गरज आहे एवढे एक्स्ट्रा अनेक उपक्रम करायची, काय गरज आहे एवढे कोर्सेस घ्यायची, किंवा तुमच्यापैकी काही लोक आहेत जे प्रोग्राम मध्ये असिस्ट करतायत, पण गरज आहे का? कारण जेवढी आपलं प्रेम तेवढी सेवा, जेवढं आपलं प्रेम वाढत जाईल तेवढी सेवा वाढत जाते, राईट. कारण प्रेमाचं लक्षण आहे सेवा आणि सेवेचं लक्षण आहे
की सेवा चांगली होत असेल तर प्रेम आपल्याला होईल. म्हणून भगवंतांचे भक्त हे दिवसेंदिवस एक्सपॅन्ड करत जातात, आपल्या सेवेला वाढवत जातात. याचा अर्थ असा नाही की चॅन्टिंग करायला वेळ भेटणार नाही. 16 राऊंड डेफिनेटली गेले पाहिजेत. 4 रेग्युलर प्रिन्सिपल डेफिनेटली फॉलो केले पाहिजेत. बेसिक साधना आपली झाली पाहिजे, मग सेवा एक्सपांड करत राहा. मग आता अशी उदाहरणं आहेत का जगामध्ये? आहेत ना. मग पहिलं उदाहरण दिलं 20 नंबर मध्ये जनक महाराजांचं. राईट, आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं की जनक महाराजांनी अशा प्रकारे सेवा करून भगवंतांची प्राप्ती केली. त्यांना गरज नव्हती पण त्यांनी अशा प्रकारे सेवा केली. मग त्यानंतर 21 मध्ये इन जनरल भगवंत सांगतात की ह्या जगामध्ये जो कोणी श्रेष्ठ व्यक्ती आहे तो ज्या प्रकारे कर्म करतो त्या प्रकारे सामान्य जनता त्याला काय करते? फॉलो करते. यदेद आचरित श्रेष्ठ तत्तत एवेतरो जन सैव सैत प्रमाणम कुरुते लोकस्तत अनुवर्तते. सयत प्रमाणम. सयत प्रमाणम. प्रमाणम म्हणजे काय? उदाहरण. ज्या प्रकारे आई वडील वागतील त्या प्रकारे मुलगा वागेल. ज्या प्रकारे आपले मित्र असतील त्या प्रकारे आपण बनवू. राईट. जसा आपला संघ असणार आणि त्या संघामध्ये जो उदाहरण असेल त्या प्रकारे आपले चरित्र निर्माण होत जाणार. सो दॅट्स वाय भगवंत म्हणतात की अर्जुन ऍक्च्युली तू करू शकतोस. नंतर भगवंत पुढे म्हणतीलच की कदाचित तू संन्यासी बनू पण शकतोस पण नको बनूस. का? कारण संन्यास बनून काय करशील? तुला माझी सेवा करायची आहे ना. या जगासमोर उदाहरण प्रस्तुत करायचे की ह्या जगामध्ये राहून सुद्धा आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, तुला युद्ध करणं आवडत नाही पण तू युद्ध करशील का? कारण माझ्यावरती प्रेम आहे तुझं. माझ्या प्रेमापोटी तू काय करशील? माझी सेवा म्हणून युद्ध करशील. आणि जगासमोर एक उदाहरण प्रस्तुत करशील की जगामध्ये राहून सुद्धा कशा प्रकारे आपण संन्यास आश्रमात राहिल्या प्रकारे राहू शकतो. जो एक संन्यासी करतोय आज तेच तू करणार उद्या. राईट. मग त्याने 21 मध्ये उदाहरण दिलं आणि मग 22 मध्ये मग स्वतःचं उदाहरण देतात. अरे अर्जुन जगाचं काय? माझं बघ. मी स्वतः उदाहरण आहे. नमे पार्थस्ती कर्तव्य तशी लोकेशु किंचन. या तिन्ही लोकांमध्ये मला काही कर्म नाही. म्हणून आपण लास्ट टाइम बघितलं होतं ड्युटी अँड डिझायर, की मला काही कर्तव्य नाही, मला कुठली इच्छा नाही पण मी कर्म करतो. कशा करता? लोकांना उदाहरण प्रस्तुत करण्याकरता. कारण मी भगवंत आहे. मी जर अशा प्रकारे वागलो नाही मग लोक काय म्हणतील की कुछ भी जरूरत नाहीये, कैसा भी रहो. राईट. आणि मग 23 मध्ये भगवंत म्हणतात यदि हम न वर्ते जातु कर्मणी अतिंद्रित मम वर्तमानं वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही ते पार्थ सर्व लोक काय होतील? निश्चितच माझे अनुसरण करतील. आणि मग अशा प्रकारे काय होईल? उत्सर दियो इमे लोका न कुर्याम कर्मचेदहम संकरस्य च कर्तास्याम उपहन्यम इमाम प्रजा. अशा प्रकारे लोक काय करतील? धर्माचं पालन करणार नाही, कसं पण राहतील आणि वर्ण संकर उत्पन्न होतील. तुला प्रश्न होता ना की अरे मी जर आपल्या एल्डर लोकांना मारलं तर वर्ण संकर उत्पन्न होतील. पण बघ तू जर तुझी ड्युटी फॉलो नाही केलीस युद्धामध्ये यांना मारून तर संपूर्ण जगात काय होईल? वर्ण संकरमय होऊन जाईल. कारण लोक मग काय म्हणतील? काय करायचं युद्ध लढायची? काय करायचं धर्माची स्थापना करायची? कसं पण राहावं, काय पण करा. नाव मग आता एवढं सांगितल्यावरती जर तुम्ही हा पर्पट बघितलात स्पेशली ह्या 3, 22, 23, 24 या श्लोकांमध्ये आणि 24 श्लोकाच्या पर्पटमध्ये प्रभुपाद म्हणतातच. आता इथे ह्या सेक्शनला येताना बरेच लोक अटकतात ह्या सेक्शनला येताना. का? कारण गीतेचे वक्ता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि भगवान श्रीकृष्णांनी या जगामध्ये येऊन अशा आणि अद्भुत लीला केलेल्या आहेत की त्या लीलांना समजण्याकरता थोडस काय पाहिजे? डोक्यामध्ये 2 ग्रॅम 4 ग्रॅम मेंदू पाहिजे, बुद्धी पाहिजे. जर डोक्यामध्ये दगड माती भरला असेल तर कसं समजणार? म्हणून बरेच लोक काय म्हणतात की अरे कृष्ण ने ऐसा कहा है लेकिन कृष्ण ने खुद में जीवन में क्या क्या किया है पता है क्या आपको? कृष्ण का अगर बायोग्राफी देखेंगे आप कृष्ण का संपूर्ण जीवन चरित्र तो हमें तो नहीं लगता है कि कृष्ण एक आदर्श उदाहरण है दुनिया को फॉलो करने के लिए. राइट. म्हणून ह्या सेक्शनला इथे आज आपण या पॉइंट्सवर आणि थोड्या विस्तारामध्ये अनालाइज करूया. प्रभुपाद तुम्ही जर बघितलं पर्पट नंबर 24 नंबर 24 नंबर मध्ये 24 नंबर पान नंबर तुमच्याकडे 140 ला जावा. पान नंबर 140.
गेलात? इथे टीचर कोण आहे? टीचर, शिक्षक, हातवर करा जो शिक्षक आहे तो कोण आहे? कल्पना चौधरी मध्ये तुम्ही शिक्षक आहात? शिक्षक आहात? शिक्षिका उज्ज्वला साळुंके पाटील माताजी. एवढे टीचर तुमच्या ग्रुपमध्ये तर बरेच टीचर मी ऐकलंय. कुठे गेले सगळे टीचर लोक? कोण? परम करुणा. कुठे आहेत परम करुणा माताजी? दिसत तर नाही. आहेत ठीक आहे. पान नंबर 140 ला आलात तुम्ही. पान नंबर 140 ला तुम्हाला वरतीच पॅराग्राफ दिसेल. हरे कृष्णा गुरुजी. हरे कृष्णा. अशोक दुकाळे प्रभू. तुम्ही पण शिक्षक आहात? हो गुरुजी. ठीक आहे. पान नंबर 140 ला या. 140 ला. पान नंबर 140 मध्ये वाचा. पहिल्या लाईन पासून वाचा. आता परम करुणा माताजी म्हणजे अशोक दुकाळे प्रभू. ठीक आहे. ठीक आहे. वाचू द्या माता. चला, ते काय म्हणतात, लेडीज फर्स्ट. वाचा, पण थोडा माईकचा आवाज जरा जोरात येऊ द्या. कारण त्यांना अशा महत्वाच्या त्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवंतांनी वाचा वाचा वाचा. हरे कृष्णा. येतोय आवाज? हा, आता येतोय. हरी बोल. हा, येतोय. वाचा माताजी. कारण त्यांना अशा महत्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांची जबाबदारी भगवंतांकडेच जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी ब्रेक. सुधारणा करण्यासाठी ब्रेक लागलेला आहे. बोला बोला. आता माईक म्यूट केला तुम्ही, अनम्यूट करा. तरी सुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंतांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्य अवस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंतांच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. ओके, थँक्यू. बस तिथपर्यंतच. म्हणजे आपल्याला आता दिसेल की जे लोक भगवंतांच्या लीलेवरती कधी कधी आक्षेप ठेवतात की भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीता सांगितली परंतु आम्ही जर त्यांच्या लाईफ मध्ये बघितलं तर भगवंतांनी बरंच काय काय केलंय. तर आम्हाला असं वाटतं की भगवंतांच्या काही लीला ज्या आहेत त्या जगासमोर आदर्श उदाहरण ठेवत नाहीत. राईट. जसं भगवंताची रासलीला. राईट. मग आता खालच्या पॅराग्राफ मध्ये जर बघितलात तुम्ही तर तुम्हाला तिथे दिसेल आणि श्रीमद भागवत मध्ये सुखदेव गोस्वामीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा 10व्या स्कंदामध्ये रासलीला भगवंतांची वर्णित झाली तेव्हा सुखदेव गोस्वामींनी प्रश्न विचारला की अरे बाबा, आप कहते हैं कि कृष्ण भगवान है और सबके लिए आदर्श है, तो फिर उन्होंने दूसरों की पत्नियों के साथ रासलीला क्यों किया? राइट. तेव्हा सुखदेव गोस्वामी म्हणतात की अरे बाबा, इस संसार में जो पावरफुल लोग हैं उनके एक्टिविटीज को कभी कभी आप एक ऑर्डिनरी एक्टिविटी करके नहीं देख सकते. उनके एक्टिविटी जब म्हणजे जे काही डिस्टिंग्विश्ड एक्सटिंग्विश्ड लोक असतात त्या जगामध्ये, यु नो. आता तुम्ही जर बघितलं खाली एक उदाहरण दिलेलं आहे त्याच पॅराग्राफ मध्ये की जसं भगवान शंकर आहे त्यांनी काय केलं होतं, विषपान केलं होतं. मग आता सामान्य जनता विषपान करू शकते का? पण लोक करतात ना, भांग में पितात. अरे शिवजी का प्रसाद है, ले लो यार थोड़ा सा, यू नो, थोड़ा पी लो, पिला दो. मग आता शिवजींची नक्कल करायला गेलं तर काय होणार? मग आपलंच नुकसान आहे ना. त्याच प्रकारे जर रासलीलेची नक्कल करायला गेलं तर आपलंच नुकसान आहे ना. राईट. मग आता म्हणून जर तुम्ही भगवंतांच्या संपूर्ण लीलेला आणि भगवंतांच्या
चरित्राला जर आपण अनालाइज केलं तर भगवंताचं चरित्र हे विशुद्ध आहे, पण जे मूर्ख लोक आहेत त्यांना समजत नाही की भगवंत हे या जगाच्या पलीकडची अभिव्यक्ती आहे. भगवंतांना या जगामध्ये काही घेणं देणं नाहीये, राईट. पण तरी सुद्धा भगवंत या जगामध्ये लीला करतात. कशा करतात असं आता तुम्ही जर बघितलं की एक डेफिनेशन दिलेली आहे, जर तुम्ही डिक्शनरी चेक केली इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशमध्ये गॉडची डेफिनेशन काय? गॉड, हु इज गॉड? भगवंत कोण आहेत? ते म्हणतात की ही इज परफेक्ट. भगवंत काय आहेत? परफेक्ट आहेत. जे वेस्टर्न फिलॉसॉफर आहेत ते म्हणतात की भगवंत परिपूर्ण आहेत. अँड बिकॉज ही इज परफेक्ट, देअरफॉर ही शुड नॉट डू एनिथिंग. जर त्यांनी काही केलं तर ते इम्परफेक्ट होऊन जाईल. जसं फॉर एक्झाम्पल तुमची पेंटिंग असते ना, पेंटिंग तुम्ही पेंटिंग करून चांगली बनवता, पण एक लिमिट येतं, एक पॉईंट येतं की त्याच्या पलीकडे जर तुम्ही त्याला आणखीन चांगली बनवायला गेलं तर खराब होत जाते. एक पॉईंटला तुम्हाला थांबावं लागतं. यू कांट गो बियॉन्ड दॅट. तुम्ही कधी गेले चित्र बनवलंय का? किंवा कधी तुम्ही डीटी ड्रेसिंग केलं असेल, जे लोक भगवंताच्या घरी शृंगार करतात. एक पॉइंटला आल्यावर बरोबर बनतं, तू म्हटलं नाही हे बरोबर नाही, थोडावर ते करता कुठे जे झालं होतं चांगलं ते पण बिघडत जातं. म्हणून ऑफकोर्स भगवंताच्या डीटीला आपण असं एक्झॅक्टली अप्लाय करू शकत नाही, बट जस्ट अन एक्झाम्पल की आपल्या साईडने आपण मंडेन आपल्या भौतिक इंद्रियांनी जेव्हा हे करायचा प्रयत्न करतो तेव्हा. पण लोक, तुम्ही ते पेंटिंग मध्ये बघितलं असेल की त्याला जास्त रिफाईन करायला गेलं तर ते खराब होऊन जाते. तर लोक म्हणतात की त्याच प्रकारे प्लेटोने एक डेफिनेशन दिलेलं आहे. प्लेटो इज अ फिलॉसॉफर. त्याने सांगितलेलं की गॉड इज अनमूड मूव्हर. गॉड इज अनमूड मूव्हर म्हणजे तो असा व्यक्ती आहे जो अख्ख्या जगाला फिरवतो किंवा त्याची हालचाल घडवून आणतो, पण स्वतः हालत नाही तो. बरोबर आहे का नाही? भगवंत संपूर्ण सृष्टीला कार्यान्वित करतात, सृष्टीची हालचाल घडून येते, पण स्वतः एकाच ठिकाणी स्थिर असतात, ते हालतच नाहीत. बरोबर डेफिनेशन आहे भगवंतांची. सो ते म्हणतात की गॉड इज अनमूड मूव्हर. ही मूव्स एव्हरीथिंग बट ही इज अनमूड. पण ते हालत नाहीत किंवा ते कार्य करत नाहीत. का? कारण त्यांना काही गरज नाही कार्य करायची. त्यांना काही गरज नाहीये. ते एका ठिकाणी शांत बसलेले आहेत. कारणदक्ष विष्णू कारण जल याच्यावरती पहुडलेले आहेत आणि ते पूर्ण सृष्टीची उलथापालथ होत असते. त्यांच्या रोमकुपातनं अनेक ब्रह्मांड बाहेर पडतात, आतमध्ये जातात. किती कालावधीपर्यंत? त्यांच्या एक ब्लिंकिंग आयलिडची, राईट. मग त्यांना काही घेणं देणं नाही जगाशी. जग आपलं चालतंय, उठतंय बसतंय, लोक येतात, जन्माला येतात, लोक मरतात. असे कितीतरी युग, असे कितीतरी ब्रह्मांड भगवंतांचे एका क्षणामध्ये निर्माण होतात आणि नष्ट होतात. आता आपण बाहेर आहोत, महाविष्णूच्या याच्यातनं बाहेर आले. आता बाहेर त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनेक युगचक्र चालू आहेत ब्रह्मांडामध्ये. त्या युगचक्रामध्ये कलियुगामध्ये आपण आहोत एका, राईट. भगवंत आपले शांतपणे बसले, त्यांना काही घेणं देणं जगाशी नाहीये. मग आता ही डेफिनेशन आहे वेस्टर्न लोकांची, वेस्टर्न जे फिलॉसॉफर आहेत, प्लेटो किंवा बाकीचे लोक आहेत. पण वैदिक फिलॉसॉफी आपण बघितली, वैदिक ग्रंथामध्ये, तो वैदिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत हे अनमूड आहेत. ते मूव्ह होत नाहीत किंवा हालत नाहीत, एका ठिकाणी स्थिर राहून पूर्ण सृष्टीला कार्यान्वित करतात. पण तरी सुद्धा असे भगवंत त्याच सृष्टीमध्ये काय करतात? एंट्री करतात, अवतार घेतात, लहान मुलासारखा जन्म घेतात, मग रामलीला करतात, कृष्णलीला करतात, राईट. अशा प्रकारे जगामध्ये त्यांनी लीलेचा विस्तार केलेला आहे. कशा करता केलेला आहे? त्याला दोन कारण आहेत. एक कारण आहे की त्यांना काही गरज नाहीये कार्य करायची, पण तरी सुद्धा ते कार्य करतात. आपल्या श्लोकाशी कनेक्ट होतोय आता. त्यांना काही कार्य करायची गरज नाहीये, पण ते कार्य करतायत सो दॅट भगवंतांमध्ये जे कम्प्लीटनेस आहे किंवा जो आनंद आहे, जो प्रेम आहे, तो संपूर्ण जगासोबत वाटण्याकरता, राईट. बघा, मी एवढा आनंद आहे, मी एवढा प्रसन्न आहे, माझ्या आनंदामध्ये जर तुम्ही भाग घेतला तर तुम्ही पण आनंदी व्हाल, राईट. मी तर ऑलरेडी रासलीला करत आहे गोलोकमध्ये, अनेक लीला करत आहे, माखन चोर लीला करत आहे, सगळं लीला चालू आहेत. तुम्ही जर या लीलेमध्ये भाग घेतला तर तुम्ही पण खुश व्हाल, तुम्ही पण प्रसन्न व्हाल, कारण तुमची ही काय आहे? वास्तविक स्थिती आहे. म्हणून आपल्या पूर्णत्वाचा, आपल्या आनंदाचा या जगाला स्वाद देण्याकरता, विस्तार करण्याकरता भगवंत काय करतात? त्या जगामध्ये प्रकट होऊन आपल्यासमोर त्यांच्या लीला दर्शवतात. आता मग रामायणामध्ये एक डेफिनेशन आहे भगवंतांची, गॉड्स ऍक्ट इज लाईक अ प्ले. भगवंतांचं
जे लीला कार्य आहेत ते कसे आहेत? खेळण्याप्रमाणे आहेत. लहान मुलं कशी खेळतात? लहान मुलं खेळतात, लहान मुलांना बघितले ते खेळताना. मग आता लहान मुलांना, अच्छा लहान मुलं काय खेळतात मला सांगा बरं? काय कारण असतं लहान मुलांना खेळण्याचं? काय त्यांना सांगितलं असं काय एवढं? जा रे खेळ थोडस. तू जर खेळला नाहीस तर तू लहान मुलगा म्हणून तुझं नाव, म्हणजे तुला लहान म्हणून कोण म्हणणार नाही, म्हणून जा खेळ खेळ थोडं खेळू नये, तर तुला लोक म्हणतील लहान मुलगा. असं असं असतं का? ते जाऊन खेळतात, राईट? वाय? बिकॉज दॅट्स द नेचर, दॅट्स इन बिल्ट नेचर. जस्ट प्ले. त्यांना कोणी सांगावं लागत नाही. असं कधी ऐकलंय का पनिशमेंट? जाओ 1 घंटा खेल के आओ, पनिशमेंट. ऐसा कभी पनिशमेंट सुना नहीं. 1 घंटा खेलो मत, ये पनिशमेंट हो सकता है. So this is Ramayana's definition. God's act is like a play. त्याला काही घेणं देणं नाहीये, पण ते आपलं खेळतात. खेळण्यामध्ये काय असते? 2 गोष्टी असतात. एक असतं ऑफिसमध्ये काम करणे, दुसरं असतं अरे बॅडमिंटन खेलो, फुटबॉल खेलो, क्रिकेट खेलो. तुम्हाला काय आवडेल दोघांपैकी? काय आवडेल? कारण कुणाला आता खेळायला वेळ येत नाही, त्यामुळे कोणी काय हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. आता कुठे बॅडमिंटन आणि कुठे क्रिकेट आणि काय? पण भेटलं तर दिवसभर खेळेल ना, पण नाही भेटत. बाय? कारण आपल्याला या जगामध्ये काही कर्तव्य करायची असतात, आपल्याला ड्युटीज आहेत. भगवंतांना काही ड्युटी नाहीये. दॅट्स व्हाय ही जस्ट प्लेइंग, एन्जॉयिंग. प्रभुपाद एका लेक्चर मध्ये म्हणतात, कृष्णा इज नॉट लाईक युअर हजबंड. म्हणजे ह्या जगामध्ये समजा एक फॅमिली असेल, हजबंड वाईफ, तर हजबंड काय करेल? ऑफिसमध्ये दिवसभर कष्ट करेल आणि आठवड्याचे 6 दिवस कष्ट करेल किंवा 5 दिवस, आणि मग वीकेंडला बायकोला म्हणेल चलो अभी थोड़ा घूमने जाते हैं बाहर. ठीक आहे, चलो पिकनिक के लिए निकलते हैं. मग गाडी बिडी घेणार आपली, बाहेर निघणार फिरायला. तर प्रभुपाद म्हणतात कृष्णा इज नॉट लाईक युअर हजबंड who has to work 7 or 6 or 5 days in a week. 6-7 दिवस त्याला काम करून मग शेवटला बायकोला म्हणावं लागत नाही चलो अभी जाते घूमने के लिए. ते भगवंत काय आहेत? नेहमीच म्हणतात चलो घूमने के लिए. आज कौन सा लीला करना है आज कौन सा पेड़ के नीचे मिलना है, सारी गोपियां कहाँ मिलेंगी, गोपाल बाल कहाँ मिलेंगे, आज किसके घर से मक्खन चुराना है. तर ह्या सगळ्या लीला भगवंत का करतात? कारण त्यांना जगामध्ये काय कर्तव्य नाहीच आहे ना. इज फ्री, इज नॉट लाईक अस कि 6 दिन मेहनत से काम करो. प्रभुपाद ग्राफिल सांगतात फैक्ट्री में जाओ, दिन भर काम करो, फिर पैसा कमा के लाओ, अभी चलो घूमने. ऐसा नहीं, कृष्ण का ऐसा नहीं. कृष्ण जस्ट एंजॉय बिकॉज इज गॉड. तर दिस इज वन डेफिनेशन. आणि बलदेव विद्याभूषण आणखी डेफिनेशन ऍड करतात सुंदर भगवंतांची. बलदेव विद्याभूषण म्हणतात की कृष्णच ऍक्ट्स आर लाईक डान्स. भगवंतांचे जे कार्य आहेत ते कसे आहेत? डान्स करण्याप्रमाणे आहेत. तुम्ही डान्स कधी करता मला सांगा? डान्स कधी केला जातो? लास्ट टाइम कधी डान्स केला होता? आठवतच नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये डान्स संपून गेलाय. एकदा एक फायनल डान्स केला होता लग्नामध्ये, त्यानंतर तो एवढा डान्स महागात पडलेला आहे की त्यातनं रिकव्हर व्हायला अजून वेळ येतोय. भगवंताच्या नाम कीर्तनामध्ये ते डिवोटी लोकांना करतात. वी आर स्पीकिंग इन जनरल. इन जनरल लोकांनी लास्ट डान्स केला, एक तर तो त्यांच्या लग्नात केला असेल किंवा आता दुसऱ्यांच्या लग्नामध्ये करतात आणि म्हणतात अरे डान्स करो अभी ये टाइम है. जे नवीन वर वधू असतात त्यांना इन्स्पायर करतात, अरे भाई डान्स कर लो, बाद में पता नहीं कितना डांस करने को मिलेगा या कोई और डांस करवाएगा आपसे. सो बेसिकली जेव्हा आपण नृत्य करतो किंवा डान्स करतो, इट इज आउट ऑफ प्लेजर. आनंदामध्ये करतो आपण. कोणी जबरदस्ती करत नाही ना आपल्याला डान्स कर रे म्हणजे मला दिसेल की तू खुश आहेस, नाही ना. मग बलदेव विद्याभूषण म्हणतात की भगवंतांचे सगळे कृत्य किंवा लीला या सगळे कशा आहेत? डान्स करण्याप्रमाणे. आणि मग बलदेव विद्याभूषण पुढे ऍड करून म्हणतात की भगवंत किंवा कोणी व्यक्ती मला आता खुश व्हायचंय म्हणून मी डान्स करत नाही, मी खुश आहे म्हणून डान्स करतो. कळलं का मला फरक? बिकॉज आय एम हॅपी सो आय विल नॅचरली डान्स.
मी जर खुश असेल तर मी स्वतःहून नाचेल, मला कोणी काय जबरदस्ती करायची गरज नाहीये. खुश होण्याकरता बघा, म्हणून जे लोक खुश होण्याकरता डान्स करतात ना, ते लोक फ्रस्ट्रेटेड होतात. कारण स्वभाव नाही आहे डान्स करायचा, पण अरे थोडा नाच यार, थोड़ा अच्छा लगेगा. नहीं अच्छा लग रहा है मेरे को, नहीं तू नाच. जो ऑलरेडी खुश आहे वो नाचताय. तुम्ही एवढे उदास का झालात सगळे? डान्स करायला भेटेल तुम्हाला. आता नेक्स्ट संडेला झालं ना मंदिरात, तेव्हा डान्स करा बरोबर कीर्तनामध्ये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम राम राम. कोविड बरोबर रिटायर झाले, त्यामुळे ते जास्त डान्स करतायत. सो सी दिस इज, आता ही काय भगवंतांची डेफिनेशन आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की भगवंतांच्या सगळ्या इच्छा स्वतःहून पूर्ण होतात, त्यांना जगामध्ये काही कर्तव्य नाहीत. ही सत्य संकल्प म्हणजे त्यांनी काही इच्छा केली, लगेच ती इच्छा त्यांच्या शक्तींद्वारे पूर्ण केली जाते. तरी सुद्धा असे भगवंत या जगामध्ये अवतरित होतात, आणि अवतरित होऊन फक्त माखनचोरच्या लीला करत नाहीत, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती युद्ध लढण्याची पण लीला करतात. वृंदावनमध्ये त्यांनी कितीतरी असुरांना मारलंय, ही पण त्यांची लीला आहे. मूर्ख लोक काय करतात, फक्त त्यांच्या रासलीला बघायचा प्रयत्न करतात. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणतात की तुम्हाला जर भगवंताची रासलीला बघायची असेल तर अगोदर असुरांना मारण्याची लीला पण बघा. कारण जोपर्यंत आपले असुर मेले जात नाही तोपर्यंत रासलीला दिसणारच नाही ना. पण तथाकथित मूर्ख लोक, त्यांना फक्त रासलीला बघायची असते, आणि अशा लोकांना कधीच भगवंताचं दर्शन होत नाही. उलट ते रासलीला बघून अजून कामिक होऊन जातात, आणि त्यांची काम भावना आणखीन वाढते, अजून बहुतवादी बनतात लोक. म्हणून दॅट्स वाय आता मग प्रश्न असा आहे इथे की मग इथे जर भगवंताने असं म्हटलेलं की मी या जगामध्ये फक्त चांगले म्हणजे लोकांना इन्स्पायर करण्याकरता आपले कर्तव्य करतो, पण काही लोक म्हणतात की भगवंतानी मग रासलीला का केली, मग आता भगवंताच्या दोन लीला आहेत. एक आहेत वृंदावनमध्ये केलेल्या लीला, दुसऱ्या आहेत द्वारका मथुरामध्ये केलेल्या लीला. वृंदावनमध्ये जे केलेल्या लीला आहेत, स्पेशली रासलीला किंवा गोवर्धन धारण किंवा बाकी अनेक लीला, ह्या सगळ्या लीला हे दर्शवण्याकरता की मी पुरुषोत्तम भगवान आहे, मला कोणी चॅलेंज करू शकत नाही. मी छोटा बाळ असेल 3 महिन्याचा, आणि मी पूतनाला पण मारू शकतो. भगवान राम यांना ताटका, त्यांनी पण पहिला जो वध केला होता तो क्या राक्षसाचा वध केला होता. भगवान कृष्णाने पण वध केला पहिला एका राक्षसाच केला. दोघांची सिमिलॅरिटी आहे. तर ताटकाचा वध करताना भगवंतांना काय करावं लागलं, अस्त्रशस्त्र उचलावं लागले. भगवान कृष्ण को क्या करना पड़ा, कुछ नहीं, हलका सा दूध पी लिया, खत्म. सुप्रीम असे दाखवतात भगवंत आपल्या ह्याच्यामध्ये लीलेमध्ये, कृष्ण अवतारामध्ये, की मुझसे सुप्रीम कोई है नाही. आणि ज्या इव्हन रासलीला पण केल्या असतील, आता कोण करेल रासलीला मला सांगा? किंवा भगवंतांनी 16,108 स्त्रियांसोबत लग्न केलं, कोण करू शकतो? हिंमत कोणाची आहे? इतिहासामध्ये कुठे तुम्हाला दिसणार पण नाही असं. आता तुम्ही म्हणाल की असं थोडी आहे, पण चित्रकेतू महाराजांचं होतं 1 करोड बायका. चित्रकेतू महाराजांचे 1 कोटी किंवा 1 करोड काहीतरी म्हणतात, पण चित्रकेतू महाराज त्या बायकांना खुश ठेवू शकले नाही. माहिती ना तुम्हाला ते स्टोरी? त्यांची जी प्रमुख राणी होती, तिला एक बाळ झालं आणि बाकी राण्यांना ईर्ष्या झाली, सगळ्या राण्यांनी मारून टाकले त्या बाळाला. चित्रकेतू महाराज मग वैरागी बनले. मतलब बस हो गया अभी ये संसार, बहुत डांस कर लिया, अभी मैं थोड़ा भगवान के लिए डांस करता हूँ. निकल गए घरदार छोड़ के भक्ति करने के लिए. पण भगवंतांनी 16,108 पत्न्या केल्या, सगळ्यांना फुली सॅटिस्फाईड ठेवलं, प्रत्येकाला एक महल दिला. सो आता तर ते ठीक आहे, पण स्पेशली भगवंतांच्या ज्या वृंदावन लीला आहेत त्या लीला रिलीज करण्याकरता आहेत, आणि भगवंतांचं त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक भगवंतांचं जे पूर्ण पुरुषोत्तम म्हणतो ना आपण, पूर्ण पुरुषोत्तम की ज्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही, आपली भगवत्ता दर्शवण्याकरता भगवंत वृंदावनमध्ये लीला करतात. त्या लीलेला आपण अनुकरण, आता तुम्ही 2 गोष्टी ऐकल्यात, अनुसरण आणि अनुकरण. आपल्याला काय केलं पाहिजे? तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा, हे काय केलं पाहिजे आपल्याला? अनुसरण केलं पाहिजे. अनुकरण, कॉपी नाही करायचं. कॉपी नाही करायचं, पण त्याच्या पदचिन्हावर चालायचं. पदचिन्हावर चालायचं म्हणजे काय की तो, म्हणजे आता समजा जसं शिवजींचं उदाहरण आपण बघितलं, शिवजींनी काय केलं? विषपान केलं. म्हणजे काय केलं बेसिकली शिवजींनी? शिवजींनी विषपान केलं म्हणजे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला की आपला कृपाशील राहायला पाहिजे जगासोबत, कंपॅशन दाखवलं पाहिजे जगाला.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन विष घ्या आणि मग कम्पॅशन दाखवलं, असं नाही होत ना. डायरेक्ट कॉपी टू कॉपी नाही करायचं, त्याला एक लेवल असतात समजायच्या. मग आता वृंदावन मध्ये केलेल्या लीला सगळ्या भगवंतांनी आपण काय केलं पाहिजेत, त्याच्या पदचिन्हावर चाललं पाहिजे. आणि स्पेशली मथुरा द्वारकामध्ये ज्या भगवंतांनी लीला केलेल्या आहेत त्या लीलांना आपण डायरेक्ट अनुकरण करू शकतो, डायरेक्ट कॉपी. जसं फॉर एक्झाम्पल भगवंतांनी काय केलं मथुरा द्वारकामध्ये, ऍज अ गृहस्थ जेव्हा भगवंत होते तेव्हा सकाळी 3ला उठायचे आणि ध्यान करायचे. कशावरती, ते सांगायचे की भगवान के ऊपर ध्यान करो, वही भगवान आहे. ते बघितलं असेल 10व्या स्कंदामध्ये. भगवंत सकाळी उठून आपल्या आई वडिलांचा चरण स्पर्श करायचे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचे, गुरुजनांना वंदन करायचे, दान करायचे, संध्यावंदन करायचे. ऍज अ प्रॉपर आयडियल गृहस्थ भगवंतांनी सगळं दर्शवलं द्वारकेमध्ये मथुरेमध्ये. हे आपण फॉलो करायला पाहिजे, कॉपी टू कॉपी करू शकतो आपण हे फॉलो. आणि जेव्हा इव्हन कृष्ण मथुरेमध्ये आले, कंसाला मारलं, तेव्हा भगवंतांनी स्वतः राजा बनले नाहीत, कारण तिथले राजा कोण होते, उग्रसेन महाराज. म्हणजे बघा किती भगवंतांची मॅग्नॅनिमिटी आहे की जो राजा था उसी को राजा इंस्टॉल कर बनाया. जोपर्यंत कंस होता त्यांनी आपल्या वडिलांना उग्रसेन महाराजांना राजा बनवून दिलं नाही. भगवंत जेव्हा कंसाला मारलं तो आयडियली भगवंतांनी राज्य घेतलं पाहिजे, कारण आता ते राजा होते, अधिपती बनले असते, पण भगवंतांनी राज्य घेतलं नाही. भगवंत म्हटले की नाही, उग्रसेन महाराज ही राजा आहे और मैं केवल इस कोर्ट का मेंबर हूं. किती त्याला ह्युमिलिटी लागते विचार करा, राईट. म्हणून भगवंतांच्या ज्या लीला आहेत वृंदावन मध्ये गेलेल्या त्या आपल्याला अनुसरण करायच्या नाही, सॉरी या अनुसरण त्यांच्या पदचिन्हावर चालायचं आहे. आणि ज्या वृंदावन मध्ये मथुरेमध्ये द्वारकेमध्ये गेलेले लीला आहेत त्यांना आपण काय केलं पाहिजे, जस्ट ऍज इट इज कॉपी करा. सकाळी 3ला उठा ना जप करायला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. आणि मग इव्हन ह्याच्यामध्ये जर कधी कधी लोकांना अँबिग्युटी वाटते, जसं भगवंतांनी 16,108 राण्या केल्या, काही लोक म्हणतात कृष्णाने इतना क्यों पत्नी किया. भाई तुम्हारा प्रॉब्लेम क्या है, गौराम पोहे लेक्चर मध्ये म्हणतात अगर कृष्ण ने 16,108 पत्नी किया है तो आपको क्या प्रॉब्लम है. तो म्हणतात की प्रॉब्लम ये है कि आपके पास एक भी नहीं है. सी लक्षात ठेवा, 16,108 पत्न्या करून त्यांना मेंटेन करणे कोण करू शकतोय, भगवंत करू शकतात ना. आपल्याकडे एक पत्नी आपण आहे त्याला आपण ठीक ठेवू शकत नाही, मग आपण काय नकल करायची. मैं भी 16,108, 16 भी करके दिखाओ, अरे 2-3 भी करके दिखाओ, तुमको कितना कैपेसिटी पता चलेगा, यू नो. म्हणून आपण भगवंतांची, म्हणून सुखदेव गोस्वामीने ऍक्च्युअली प्रश्न विचारला कि कृष्ण ने यू नो रास लीला या फिर इतनी पत्नी है सब क्यों किया. तो तेव्हा सुखदेव गोस्वामी म्हटले की कुछ लीला भगवान की क्या है, अपनी भगवत्ता प्रदर्शित करने के लिए करते हैं, राइट. कि भगवान अगर 16,108 को मेंटेन कर सकते हैं तो कर सकते हैं. प्रभुपाद म्हणतात आप अगर कर सकते हैं मेंटेन तो करो ना, हमको क्या प्रॉब्लेम है. आप कर सकते का मेंटेन 16,108, यू नो. ट्रेन मध्ये एकदा मला बुक डिस्ट्रीब्यूट करताना भेटले होते, तेव्हा त्यांना बोललो होतो, तो मला असंच म्हणायला लागला 108 नी हे ते, कृष्ण ने ऐसा किया वैसा किया, आप गीता बांटते कृष्ण का. म्हणजे आपका प्रॉब्लम क्या है, लगता है आपके पास एक भी नहीं है. तो मतलब मेरे पास 2 है. मी म्हटलं तुम्हारे 2 का क्या फायदा. आणखीन चिडला तो, ट्रेन मध्ये मारामारी झाली असते, मी पळत होत ना. सो पीपल आर लाईक दॅट फुलिश. यांना कळत नाही की 3 लेवल असतात ह्याच्या. एक असतं मॉरल लेवल, दुसरी असते इमॉरल लेवल, तिसरी असते ट्रान्समॉरल. मॉरल म्हणजे जगातील नीतिमत्ता, त्याच्या ऑपोजिट काय आहे, अनैतिकता म्हणजे नीतिमत्तेच्या विरुद्ध. तिसरी आहे ह्या जगाच्या नीतिमत्ता आणि त्याला काय म्हणतात, नीतिमत्तेचा ऑपोजिट काय, नैतिकता. मॉरॅलिटी इमॉरॅलिटी, ह्या दोघांच्या पलीकडे ट्रान्स मॉरॅलिटी, म्हणजे ज्या आध्यात्मिक जगामध्ये भगवंत आहेत त्यांना काही मॉरल इमॉरल गोष्टी लागू होत नाही, कारण त्या जगाच्या पलीकडे आहेत, राईट. म्हणून ह्या ज्या भगवंतांच्या लीला आहेत खास करून वृंदावन मध्ये केलेल्या, त्या भगवंतांचे भगवत्ता प्रदर्शित करण्याकरता आहेत. आणि त्या लीलांना आपण जस्ट वंदन करावं, नमस्कार करावा आणि त्याचं स्मरण करून स्वतःला शुद्ध करून घ्यावं की भगवंत करू शकतात, मी करू शकत नाही, भगवंतांची कॅपॅसिटी आहे, बिकॉज ही इज गॉड. आणि आपण काय करू शकतो, वृंदावन द्वारकेमध्ये भगवंतांनी संदीपानी मुनींना गुरु बनवून घेतलं, आपण गुरु बनवून घेतलं पाहिजे, है ना. आपल्या आई वडिलांचा चरण स्पर्श केला, आपण आई वडिलांचा चरण स्पर्श केलं पाहिजे. आणि भगवंतांची कमिटमेंट काय आहे, भगवद्गीता कुरुक्षेत्र युद्धभूमीवरती अर्जुनाला सांगतायत, आहे का आपली कमिटमेंट एवढी, यु नो, की जगाचा उद्धार करण्याकरता भगवंतांनी काय केलं, आपल्याच
प्रिय मित्राला संकटामध्ये टाकलं की तू मार, आपणही लोगों को मार. म्हणजे किती संकट आहे मोठं बघा. आणि मग अशा प्रकारे भगवंतांनी या जगामध्ये अनेक अनेक लीला करून आपलं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित करून घेण्याकरता प्रयत्न केले. मग काही मूर्ख लोक म्हणतात की कृष्णाने ऐसा किया वैसा किया. अरे आप ठीक से समजो कृष्णाने क्या किया और किसके लिए किया. इवन भगवंतांनी 16,108 राण्या केले, त्याच्या मागे पण सायंटिफिक कारण आहेत. एकतर त्यांना भौमासुरने किडनॅप केलं होतं. वैदिक काळामध्ये जर स्त्री एक दिवस सुद्धा घराच्या बाहेर राहिली परपुरुषाच्या घरी, तिला मग कोणी स्वीकार करतच नाही, रिजेक्टेड. तो स्टँडर्ड जर आज अप्लाय केला तर कोणाला लग्न होणारच नाही कधी आयुष्यामध्ये कोणाचं. एक दिवस एक रात्र जर स्त्री बाहेर राहिली, संपला, तिचं करिअर खतम. वाईफ कधीच बनवू शकत नाही ती. मग ह्या तर एका असुराकडे राहिल्या होत्या कितीतरी महिने, कितीतरी वर्ष. मग त्या स्वतः म्हटल्या, ऍक्च्युली भगवंताने जेव्हा भौमासुरला मारलं, त्याचा वध केल्यावरती भगवंत काय म्हटले, ठीक है अभी मैं जा रहा हूं, मेरा काम हो गया, मैंने राजाओं को मुक्त किया, रानियों को मुक्त कर दिया. पण त्या सगळ्या राण्या म्हणायला लागल्या की कृष्ण अभी अगर आप तो हमें मुक्त कर दिए, लेकिन अभी हमें कोई स्वीकार नहीं करेगा, अभी हम लोग कहीं के नहीं है, अभी हम घर भी नहीं जा सकते, कहाँ जाएंगे हम लोग. तेव्हा भगवंताने म्हटलं की मैं शादी करूंगा आपसे, आपको मैं. मग आता हे भगवंतांना काय गरज आहे का? काही गरज नाहीये. पण भगवंतांचं कंपॅशन आहे, राईट. भगवंतांनी काय केलं, कंपॅशनेटली. आणि भगवंत क्षत्रिय रोलमध्ये होते, क्षत्रियांना अलाउड आहे पॉलिगॅमी, त्या टायमाला अलाउड होतं एक पेक्षा जास्त स्त्रिया करण्याकरता, लग्न विवाहित. मग भगवंतांनी अशा प्रकारे त्यांना स्वीकार केलं. मग आता तुम्ही म्हणाल की इसके अपोजिट भगवान राम यांना एक पत्नी होती, त्या एक पत्नीला पण यांनी घालवलं घराच्या बाहेर. कृष्ण उन्होंने 16,108 को विवाह किया, और वही भगवान जब राम अवतार में आते हैं तो एक पत्नी थी, उस एक पत्नी को भी बोला जाओ घर छोड़ के. बिकॉज डिफरंट इन्कारनेशंस, डिफरंट टाइम्स हॅव डिफरंट ड्युटीज टू परफॉर्म. वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळे कर्तव्य भगवंत दाखवतात. आता कृष्ण अवतारामध्ये त्यांनी काय दाखवलं, कृपा कैसे देना चाहिए, कंपैशन कैसे देना चाहिए. इनको जरूरत है ना, मैं दूंगा, भले लोग मुझे भविष्य में बोलेंगे 16,108 किया, लेकिन समझेंगे नहीं कि क्यों दिया. और वही राम, आता सीतेची अग्निपरीक्षा झाली होती, म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह झालं होतं की सीता पवित्र आहे, अशुद्ध नाहीये सीता. पण नुसतं एका धोब्याच्या म्हणण्यावरती तो धोबी म्हटला की अरे देखो इनकी स्त्री घर के बाहर रह के आई और उनके साथ भगवान राम रह रहे. एवढं जरी जेव्हा ऐकलं तेव्हा भगवान म्हटले ठीक है मैं इसका त्याग करूंगा. म्हणजे किती मोठा कर्तव्य आहे त्याच्याकरता, किती मोठा त्याग पाहिजे. जरी सायंटिफिकली प्रूव्ह झालं होतं की सीता पवित्र है, फिर भी उन्होंने क्या कर दिया, सीता को बोल दिया जाओ आप मग आता काही असे मूर्ख लोक आहेत ते म्हणतात की अरे सीता के ऊपर अत्याचार हुआ, सीता का शोषण हुआ, सीता पहले में दुख में थी, उसके बाद में दुख में रही, उसका जीवन पूरा दुख में ही बीत गया. पहिले समजून घ्यायचा प्रयत्न करा की हे कोण आहेत, साक्षात लक्ष्मी नारायण आहेत. या जगामध्ये भगवंत लीला प्रदर्शित करून दाखवण्याकरता आलेत की आपण जर या जगामध्ये सीता म्हणजे, एक आचार्य म्हणतात की सीता म्हणजे बेसिकली जीवात्म्याचा रोल प्ले करते. राम म्हणजे भगवंत आणि हनुमान म्हणजे गुरु, राईट. हनुमान सीतेकडे जातो संदेश घेऊन, आणि मग तो संदेश सीता घेऊन, म्हणजे जेव्हा तिला कळतं की ओके भगवंत मला बोलवतात, ती भगवंताकडे येते. तिला यायचं तर होतं अगोदरच. असे एक चित्रण आहे रामायणचं की जगामध्ये जीवात्मा भटकत आहे इंद्रियतृप्तीच्या मागे. कारण सीतेने ते हिरण बघितलं होतं ना, ते हिरण म्हणजे काय, इंद्रियतृप्तीच्या वस्तू आहेत, त्याच्या मागे गेली होती आणि त्याच्यामुळेच सर्व काही नाश झाला आणि अशा प्रकारे लंकेत कॅप्चर झाली ती, आणि मग सो फर्दर. मग लोक बघायचा प्रयत्न करतात की हे लीला दर्शवण्याकरता भगवंत आले त्या जगामध्ये. आणि भगवंतांनी जेव्हा आपल्या पत्नीचा जेव्हा त्याग केला तेव्हा त्यांना एक आदर्श ठेवायचा होता. कसला आदर्श, की जर मला माझी पत्नी पण त्यागायची असेल, एक आदर्श राजाचं उदाहरण ठेवण्याकरता तर मी रेडी आहे. मग आता बघा कसं असतं की से फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळी जे काही राजे महाराजे होते, हे सगळे राजे महाराजे साधारण राजे महाराजे नव्हते. दे आर कॉल्ड एज राज ऋषी. राज ऋषी म्हणजे जो केवळ मॅनेजमेंट मध्ये पटू नाहीये, पण तो ऋषी सुद्धा आहे. आजकाल काय झालेलं आहे, लोक
मॅनेजमेंट मध्ये पटू असतात, पण ते ऋषी नसतात आणि म्हणून त्यांचे सगळे जे मॅनेजमेंट आहेत ते केवळ जगाला क्लेश देणारे असतात. म्हणजे कंट्रोलर मेंटॅलिटी आहे, ती कंट्रोल एवढं करायचं की फक्त स्वतःचा स्वार्थ. पण जर राज ऋषी असेल तर मॅनेजमेंट चांगला करेल आणि जगाचं हित पण बघेल. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ऋषी अँड राजा, ब्राह्मण अँड क्षत्रिय इज अ कॉम्बिनेशन. मग पूर्वीच्या काळी काय असायचं की या जगामध्ये काय आहे, सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, आसक्ती. आपल्या सगळ्यांना ज्यांना भगवत धामाला जायचंय त्या सगळ्यांकरता प्रॉब्लेम काय आहे, आसक्ती. या जगामधील अनेक अनेक गोष्टींची असणारी आसक्ती. तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दम लागला तुम्हाला? नाही ना, ठीक आहे. दम मला लागतोय. मग ह्या जगातील जी आसक्ती आहे त्या आसक्तीला तोडण्याचं काम हे कोण करून दाखवेल आपल्याला? सर्वात पहिले भगवंतच दाखवतात की आसक्ती को कैसा तोडना है. मग आता जर मुक्ती प्राप्त करण्याकरता आसक्ती सर्वात मोठी समस्या असेल, मग आसक्ती आपल्याला तोडली पाहिजे, राइट. मग आता भगवंत काय करतात कि अगर मैंने सीता को रखा मेरे साथ, जब लोग बोल रहे हैं कि सीता बाहर रह के आई है फिर भी मैं उसको रखूंगा, तो लोग क्या बोलेंगे, कितना अटैच है अपनी पत्नी से यार, इतना बाहर रह के फिर भी अपनी पत्नी को रखना चाहता है, बहुत अटैच है ये राजा. सो द पीपल विल जस्टिफाई देयर अटैचमेंट. भविष्यामध्ये काय आलं असतं उदाहरण कि अरे सीता तो इतना साल रह के आई लंका में, तो भी भगवान ने उसको स्वीकार किया, तो क्या हुआ, हमारी पत्नी कहीं भी जाके रहेगी, कुछ भी करेगी, हम उसको स्वीकार कर सकते हैं. या फिर अनदर एक्झाम्पल, जेव्हा भगवंताने सीतेला जेव्हा पाठवून दिलं वाल्मिकीच्या आश्रम मध्ये, भगवंताने दुसरं लग्न नाही केलं. भगवंत म्हटले नाही की चलो अभी मैं सेकंड मैरिज करता हूं. नहीं तो मैं लोगों परत क्या बोलले असते, मतलब राजा को एंजॉयमेंट ही करना है ना, इसलिए पहली पत्नी को तो दूसरी पत्नी को स्वीकार कर लिया. ये राजा बहुत क्या है, कामी है. म्हणजे विचार करा भगवंतानी कुठल्या लेवलला जाऊन, दिस इज म्हणजे एकदम एक्झॉल्टेड हाय लेवलचा एक्झाम्पल आहे, बट दिस इज व्हॉट, दॅट्स व्हाय इज मर्यादा पुरुषोत्तम. एक आदर्श कि मैं अपनी पत्नी का भी त्याग कर सकता हूं अगर मुझे इस संसार का भला करना है. तो पत्नी मेरे लिए कुछ भी नहीं है, मेरे लिए ये जो प्रजा है मेरी वो सब कुछ है. सी ह्याला म्हणतात राजा, आदर्श राजा. मग आता कसं आहे की जे ऋषी आहेत, जे साधू संत आहेत, ह्यांचा एक रोल आहे. जे राजे महाराज आहेत ह्यांचा एक रोल आहे. या जगामध्ये हे दोन फार महत्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत, क्षत्रिय आणि ब्राह्मण. आणि जे शूद्र असतात किंवा वैश्य असतात ह्यांना तर काही जास्त अकल नसतेच. म्हणजे मी म्हणण्याचं सांगत नाही की आता इथे कोणी म्हणेल की मैं शूद्र हूं क्या, फिर कुछ ब्राह्मण लोग हैं यहाँ पे, कुछ क्षत्रिय, असं काय, आपण सगळे शूद्र आहोत कलियुगामध्ये. पण स्पेशली जे क्षत्रिय रोल मध्ये असतात आणि जे ब्राह्मण रोल मध्ये असतात त्या दोघांना फार मोठी जबाबदारी या जगामध्ये असतात. जे ब्राह्मण असतात ते सांगतात की भगवान कौन है, भगवान से कैसे प्रेम करना है, भगवान को कैसे प्राप्त करना है, जगत से इस दुनिया में कैसे अनासक्त रहना है. आणि मग जे क्षत्रिय असतात हे क्षत्रिय काय करतात, हे क्षत्रिय ह्या लोकांना प्रणाम करतात, ह्या लोकांचं जे काही ते म्हणतील ते पालन करतात, राइट. कारण हे बघतात कि इस दुनिया में कितना कुछ पाने के लिए फिर भी ये लोग संसार को त्याग कर भगवान का भजन कर रहे, मतलब कुछ तो ऐसा है जो इस संसार से बढ़कर है. हमारे पास तो पूरा संसार है, पूरी राजा है, धन दौलत है, फिर भी ये लोग हमारे पास नहीं आते कभी कि अरे मुझे भी थोड़ा सा राजा बनना है, ये नहीं आते, अपना भजन में मस्त रहते वो लोग. इसका मतलब भगवान का भक्ति में कुछ तो जादू है कि संसार के सारी चीजों को त्याग कर भी लोग खुश रह सकते हैं. हा विचार येईल ना प्रत्येकाला मनामध्ये, मग बिल गेटला पण मनामध्ये विचार येईल ना, अंबानीला पण विचार येईल, टाटा बिर्ला याला पण विचार येईल कि अरे ये साधु महात्मा लोग अपनी दुनिया में खुश रहते हैं, मतलब मेरे पास जो है वो इनको सेटिस्फाई नहीं कर सकता, और मेरे पास क्या है, दुनिया का सबसे बड़ा बिलियनर मैं हूं, जहां तक पहुंचने के लिए पूरी दुनिया रोती रहती है, दिन भर कष्ट करती रहती है, महीने के 30 दिन, हफ्ते के 6 दिन, संडे को घूमने निकलते हैं एक दिन ब्रेक लेकर. लेकिन ये लोग संसार में इतना काम कर रहे हैं मेरी पोजीशन तक आने के लिए, और ये देखो ये महात्मा लोग, मतलब उनके पास कुछ तो है. मग दोन गोष्टी असतात ज्याने क्षत्रिय लोकांच्या डोक्यामध्ये धन दौलत संपत्ती कंट्रोल अशी घुसत नाही. पहिली गोष्ट म्हणजे काय असते की हे लोक जे साधू संत असतात त्यांना त्यांच्यासमोर झुकतात,
ते म्हणतात की इनके पास पॉवर आहे, पॉवर हमारे पास नाही आहे. पॉवर म्हणजे काय? जो आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो दॅट्स पॉवर. जो अनियंत्रितपणे इंद्रिय एन्जॉयमेंट करू शकतो दॅट्स नॉट पॉवर. दॅट्स व्हॉट विक्टिमायझेशन, दॅट्स व्हॉट गुलामी आहे ती. जो इंद्रियांना नियंत्रित करू शकेल तो मालक आहे ना. ते म्हणतात ये मालक आहे असली, हम लोग मालक नाही. नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, हे जे राजे महाराजे असतात त्यांना मग कळलेलं असतं की अरे आखिर जब जिस दिन मैं ये शरीर छोड़ूंगा तो मुझे ये राज थाट बाट सबको छोड़ के जाना ही है ना. तो जब मुझे सब छोड़ के जाना है और ऐसी दुनिया में जाना है जहां पे मेरा फाइनल जजमेंट होगा, तो फिर राज्य करते समय मैं धोखाधड़ी करके, गलत चोरी करके, झूठ बोल के मैं क्यों राज्य को चलाऊं? तो मैं राज्य को कैसे चलाऊंगा? इज्जत से, शास्त्रों के हिसाब से, एकदम सिस्टमॅटिकली चलाऊंगा. या 2 थॉट प्रोसेसमुळे, कारणामुळे कधी पण या राजे महाराजांच्या लोकांमध्ये घमंड येत नाही किंवा कंट्रोलरशिप येत नाही. आणि ह्या 2 गोष्टी आज मिसिंग आहेत जगामध्ये. जे मोठे मोठे उद्योगपती, मोठे मोठे पॉलिटिशियन हे कुठे झुकतात संत महात्मांसमोर. आणि ह्यांना कुठं माहिती असतं की ह्या जगात ना आपल्याला दुसऱ्या जगात जायचं आहे. त्यांना वाटतं की ये दुनिया ही सब कुछ है, तो खाओ पिओ मजा करो मारो कैसा भी रहो, चोरी करो, कुछ फरक नाही पडता है. मग जगासमोर काय आदर्श जाणार? हाच आदर्श जाणार. राईट. अशा प्रकारे. आणि भगवान राम तर याच्यापेक्षाही एक स्टेप पुढे जातात. केवल इस दुनिया में अच्छा नहीं रहना बल्कि अटैच भी नहीं रहना. एंड टू द एक्सटेंट मुझे अगर मेरी पत्नी का त्याग करना पड़े ये दिखाने के लिए कि मैं अटैच नहीं हूं, त्याग कर सकता हूं मैं. आणि सीतेला पाठवतात ते लोक, भगवंत पाठवतात. मग आता कोणी म्हणेल की अरे सीता का शोषण हुआ? शोषण नहीं हुआ. ऍक्च्युअली देखा जाए तो उत्तरकांड तुम्ही बघितलात रामायणचा, स्पष्ट वर्णन आहे की भगवंताने काय केलं. भगवंताने रिकन्साइल केलं. त्यांनी या जगासमोर आदर्श पण ठेवला आणि द सेम टाइम सीतेचं रक्षण पण केलं. कसं रक्षण केलं? त्यांनी सीतेला कुठे असं एडीकडे जंगलात सांगितलं जाओ जंगल में. सीतेला त्यांनी कुठे पाठवलं? वाल्मिकीच्या आश्रमामध्ये जाऊ. इनडायरेक्टली प्रोटेक्शन दिलं ना बघायला गेलं तर. म्हणजे डिटॅचमेंट पण दिली आणि द सेम टाइम सीतेचं रक्षण पण झालं. वाल्मिकींचं आश्रम जे होतं त्यांच्या अधिपत्याखालीच होतं. इज विदिन द अयोध्या किंगडम. म्हणजे भगवंताने सीतेचं रक्षण पण केलं एट द सेम टाइम जगह एक उदाहरण ठेवलं कि मैं अटैच नहीं हूं अपनी पत्नी से. तो कल को आप भी नहीं बोल सकते कि हम कैसे भी रहेंगे, कितनी भी पत्नियां करेंगे, कुछ भी करेंगे. नहीं नहीं नहीं, आपको आदर्श रखना है. यू हैव टू हैव द आदर्श. सेम प्रॉब्लेम अर्जुनाचं पण आहे. अर्जुनासमोर पण 2 प्रश्न आहेत ना. आपल्या नातेवाईकांना मारायचं किंवा स्वतःचा एक आपला आदर्श ठेवून मनात जाऊन भजन करत बसायचं. पण अर्जुनाने काय डिसाइड केलं? भगवंतांच्या प्रेरणेने मैं युद्ध करूंगा और इस दुनिया के सामने उदाहरण रखूंगा कि भगवान का भक्त किसी भी अवस्था में कर्म कर सकता है अगर वो भगवान की सेवा है तो. राइट. सेम भगवंतांनी केलं. प्रभू रामचंद्रांनी त्यांनी आपल्या पत्नीला रक्षा पण केली आणि सोबत जगासमोर एक उदाहरण पण ठेवलं. अशा प्रकारे या जगामध्ये भगवंत आपल्या लीला प्रदर्शित करून जगासमोर एक आदर्श ठेवत असतात. रामलीलेमध्ये, स्पेशली रामलीलेमध्ये काही डाऊटच नाहीये. कृष्ण लीलेमध्ये सुद्धा डाउट नहीं है, पण तथाकथित लोगों डाउट असतात की अरे कृष्ण ने ऐसा कैसे कर दिया, तो कृष्ण ने ऐसा क्यों किया? उसके कारण ये है ना 16,108 पत्नियां की, उसके कारण ये रानियों को उन्होंने कंपैशन दिया. ऐसा नहीं था कि उनको जरूरत थी पत्नियां बनाने की, बट उनको कौन स्वीकार करेगा? एंड फर्दर मोर ही इज गॉड, ही कॅन डू, यू कॅनॉट डू. तुम्ही नाही करू शकत, ते करू शकतात. आणि इव्हन याच्याही पलीकडे जर तुम्ही बघितलं, आता जेव्हा तुम्ही सेकंड पार्टला येता कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये, कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये जे काही मारले गेले कोण, स्पेशली 4 पर्सनॅलिटीज, भीष्म, द्रोण, कर्ण आणि दुर्योधन. बरेच लोक म्हणतात की अरे इनको कैसे मारा कृष्ण ने? छल के मारा. ये कृष्ण है, गीता बोल रहे हैं इस तरह से छल के मारा, और गीता में कहता है सत्यवादी हो, ये बनो वो बनो. ऐसे कैसे होता है? ज्या लोकांनी अर्ध ज्ञान घेत त्याला म्हणतात अर्ध कुकुटीने आहे. माहिती आहे तुम्हाला कोंबडी? आता कोंबडी कोणी बघितली नसेल इस्कॉन मध्ये आल्यावरती. कोंबडी जर फक्त अंडे देत असेल, प्रभुपाद स्टोरी सांगतात अर्ध कुकुटीने आहे. एकाकडे कोंबडी असते आणि कोंबडी सोन्याचे अंडे देते. सोन्याची अंडी, सोन्याची अंडी बघितली तर कोणाला मोह होणार नाही. मग त्याला म्हणजे अति मोह होतो. तो विचार करतो कि ये मुर्गी क्या करती है, अंडा देती है लेकिन चारा भी खाती है सामने से, तो इसको क्या करना चाहिए? इसका चोंच काट देना चाहिए, मुझे केवळ अंडे चाहिए. असं नसतं ना.
वो अंडा प्रोड्यूस करेगी जब वो चारा खाएगी. पण काही मूर्ख लोकांना तसं नसतं. तुम्ही खाली अंडे चाहिए असं नाही होतं ना, अर्ध कुकडं. म्हणून ज्ञान अर्धवट घेऊ नये, पूर्ण ज्ञान घ्या. पूर्ण महाभारत जर तुम्ही व्यवस्थित आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली जर वाचल्यात अध्ययन, तुम्हाला कळेल की हे जे 4 लोक मेले ना महाभारतामध्ये, कुणी अनइथिकली मेले नाही, सगळे इथिकली मेले. सी एक प्रिन्सिपल असतं, त्याला भगवंताने सांगितलं महाभारतामध्ये. नाहीतर मग सी एवढं आपण हे विश्लेषण का करतो, कारण आता तुम्हाला हे चार जे श्लोक असतात त्याच्यावर लोक अटकतात. अरे कृष्ण ऐसा कैसे बोल रहे हैं, कृष्ण तो ये किया वो किया. आता आपण डिवोटी म्हणून आपल्याला काय माहिती आहे बरेचदा, पण इन जनरल जे लोक असतात ते इथेच अटकतात. वाय? बिकॉज देअर ऍक्विजिशन इज व्हेरी सिरियस. बघायला गेलं तर मग आता तुम्ही जर बघितलं तर 1 by 1 बघून घ्या. महाभारतामध्ये भगवंत म्हणतात शठोशाठ्यम. शठोशाठ्यम म्हणजे बी कनिंग विथ द कनिंग. जो धूर्त आहे ना त्याच्यासोबत धूर्तच राहावं लागतं. बिकॉज दिस इज अ प्रॅक्टिकल वर्ल्ड, रिअल वर्ल्ड. हे काय आध्यात्मिक जगत नाहीये. जसं चैतन्य महाप्रभूने काय म्हटलं होतं, तृणालपे सुनीचे ना तरोडपे सहिष्णू. आता कोणी म्हणेल की अगर मैं रस्ते से चल रहा हूं, अगर मुझे किसने एक झापड़ दिया तो मैं दूसरा पे झापड़ मारो. भाई ती फिलॉसॉफी आहे. सी प्रिन्सिपल्स कुठे अप्लाय करायचे, देश काळ पात्र बघून अप्लाय करायचे असतात. बट सेम थिंग जर तुम्हाला कुठल्या दुसऱ्या वैष्णवाने केली तर दुसरा काल पुढे करायचा, मारो प्रभू इधर भी मारो एक. Why? Because now you are dealing with a devotee. When you are dealing with non-devotee, you have to be really, tough. You can't be, जसं प्रभात म्हणायचे, lion at chase, lamb in home. घरामध्ये मेमण्यासारखं राहायचं. आणि खरंच घरामध्ये मेमण्यासारखं राहायचं. आणि घराच्या बाहेर सिंहासारखं गर्जना करायची. का? कारण बाहेरचं जग काय हिंसक जग आहे. घरामध्ये सिंह म्हणून चालत नाही. काही लोक उलटी असतात, घरामध्ये सिंह होतात, घराबाहेर मेमणे बनतात, मग त्यांना प्रॉब्लेम होतो फार आयुष्यामध्ये. वी कॅन बी लाईक दॅट. सी ह्याला एक सुंदर तत्व आहे. जे लोक अनप्रिन्सिपल्ड आहेत, जे लोक तत्वाने वागत नाहीत, त्यासोबत आपण तत्वाने वागायला गेलो तर आपण मूर्ख होतो. जे लोक तत्वाने वागतात त्यांच्यासोबत तत्वाने वागा तुम्ही. आता समजा जो कोणी व्यक्ती 16 राऊंड चॅन्टिंग करत नाही, त्यासोबत तुम्ही कशी डिलिंग करणार? आणि एक डिवोटी आहे जो 16 राऊंड करतो, त्यासोबत तुम्ही कशी डिलिंग करणार? डिफरन्स ना, डिफरन्स आहे की नाही? फार फरक आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डेली बेसिसने डील करता, सेम ट्रीटमेंट आपण नाही देऊ शकत दोघांनाही. बिकॉज देयर इज डिफरन्स इन कॉन्शियसनेस. चेतनेमध्ये फरक आहे त्याच्या. मग आता तुम्ही उदाहरण घ्यायचं, महाभारतामध्ये जर तुम्ही सुरुवात केलीत, जास्त नाही 10-15 मिनिटात आपण वाइंड अप करून टाकू. हे 4 श्लोकांचं डिस्क्रिप्शन पूर्ण होऊन जाईल. महाभारतामध्ये सुरुवातीलाच जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा कौरव काय म्हटले? कौरव म्हटले की कोई भी युद्ध के रूल तोडेगा नाही. ठीक आहे, हे कोण म्हणताय? कौरव म्हणतायत. युद्धाच्या प्रारंभी पांडवांना म्हणतात कोई भी युद्ध का रूल नाही तोडेगा, पहिले बोल रहे हम लोग. मग आता इकडे पांडवांमध्ये दृष्टद्युम्न याचं डोकं सटकलं. तो म्हटला अच्छा कोई भी रूल नहीं तोड़ेगा, पक्का है ये, लेकिन अगर आपने रूल तोड़ा तो हम भी रूल तोड़ने में पीछे नहीं हटेंगे. अगर आपने रूल तोड़ा तो केवल तथाकथित आदर्शवादी बनने के लिए हम लोग अपना इंटरेस्ट, वी विल नॉट लूज अवर इंटरेस्ट जस्ट बिकॉज ऑफ मैं सत्यवादी हूं, मैं आदर्शवादी हूं. तुम्हाला कळतं का फरक? या जगामध्ये असे लोक असतात जे तथाकथित आदर्श उत्पन्न करतात. मैं बहुत आदर्शवादी हूं. उस लाइन में प्रसाद लेने के लिए खड़े हैं ना लोग, उसमें एक बेचारा बुढ़ा व्यक्ति है, लाइन में खड़े रहो, समझे ना, बिकॉज आई एम आदर्श सेवक, मेरे सामने मैं लाइन तोड़ते हुए नहीं देख सकता किसी को. तुम्हाला कळलं का? नाही कळलं. आता इथे तुमचा आदर्श तुमच्यासोबत ठेवा ना. तिथे प्रॅक्टिकलिटी काय, रिअलिटी काय आहे? इज अ ओल्ड पर्सन. तुम्ही ते हिशोब नेशन ऑलरेडी स्टडी केलेलं आहे याच्यामध्ये, एनओआय मध्ये. किंवा एक दिवशी परवा इथे मी प्रसादम सर्विंग होत होतं, तर लाईन लागलेली भरपूर लोक होती. माझ्यासमोर एक व्यक्ती उभा होता, तो डायबेटिक व्यक्ती होता. डायबेटिक व्यक्तीला राईस चालत नाही, चपाती घेतात ते लोक, राईट. मग तो माझ्यासमोर उभा होता, लाईन चालू होती. तो म्हटला की अरे सर्वरला म्हटलं मैं चावल नहीं खा सकता, मुझे रोटी दे दो. 2 चपात्या सगळ्यांना होत्या. तो म्हटला की मुझे 4 दे दो क्योंकि मैं राईस नहीं ले सकता.
पण तिने नाही म्हटलं. जो तिथे इन्चार्ज उभा होता म्हटलं नाही, कुछ नाही मिलेगा, चलो आगे. तो माझ्यासमोर उभा होता आणि माझ्याकडे बघत होता. आणि इज अ रेग्युलर डिवोटी, इज नॉट आउटसाइडर, इज अ रेग्युलर डिवोटी. आणि कधी कधी बुक डिस्ट्रीब्यूट करतो. मग तो आणखीन बघत होता माझ्याकडे. तो प्रभू क्या चल रहा है सब. आता इन्चार्जने दिलंच नाही. नहीं बोला तो नहीं मतलब नहीं. मैं आदर्श सेवक हूं. हाँ, मैंने जो रूल बनाया 2 चपाती मतलब 2 चपाती. मग म्हटलं ठीक आहे, ह्याचा आदर्श आज भारी पडणार आहे लोकांना. मग तो बेचारा हर्ट होऊन पुढे जात होता. मग मी काय केलं, म्हटलं ठीक आहे चलो मी देतो. मग मला पण 2 चपात्या होत्या वाटणीमध्ये, ना. कारण मी जनरल लाईन मध्ये गेलो होतो. आता आतमध्ये घेऊन गेलो असतो तर मी त्याला दिले असतं 4-5 चपात्या, पण मी जनरल लाईन मध्ये होतो. मग त्याने मला 2 दिल्या. मी एक्स्ट्रा 2 उचलले आणखीन. 4 चपाती मी त्याच्या प्लेटमध्ये टाकल्या. मग तो इन्चार्ज बघतच होता माझ्याकडे एकदम रागाने. नंतर बोलला तुम्हाला काय काय बरं काय काय झालं, दॅट्स अनदर स्टोरी. बट समटाइम पीपल आर लाईक दॅट की एक आदर्श म्हणजे मी आदर्श हूं, असं नसतं. देश काळ परिस्थिती आणि सिच्युएशन बघून आपल्याला व्हावं लागतं, राईट. मग जेव्हा अशा प्रकारे दोघांमध्ये हे झाली, कौरव म्हटले की दुष्योधन म्हटलं की हम नहीं तोड़ेंगे, लेकिन अगर आपने तोड़ा तो हम भी पीछे नहीं हटेंगे, हम भी बराबर तुमको जवाब देंगे. मग तुम्हाला माहिती आहे आता महाभारतामध्ये सर्वात पहिले जो रूल सर्वात पहिले जेव्हा अभिमन्यूची हत्या झाली होती, अभिमन्यूला कसं मारलं होतं या लोकांनी? 6 महारथ, अतिरथी महारथी म्हणजे जे एक वेळेला 10,000 सैनिकांसोबत युद्ध करू शकतात, त्याला महारथी म्हणतात. त्या लोकांनी म्हणजे अशा 6 आणि हा एकटा अभिमन्यू, तो पण 16 वर्षाचा मुलगा, या सगळ्यांनी घेऊन त्याला मारलं. मग आता ही नैतिकता आहे का? तुम्ही म्हणता की कोई रूल तोडेगा नाही. मग आता जेव्हा त्याची हत्या झाली, आणि तुम्हाला माहिती आहे कर्ण होता, कर्ण एकदम भारी, आणि त्याला वाटायचं की माझ्या महान कोई हे नाही. ऍक्च्युली कर्ण महान होता, नाही असं नाही. हिचं कोणती पुत्र, सूर्यपुत्र. पण संगत जर बेकार झाली तर किती पण तुम्ही महान तुमचा वंश असेल, तुम्ही खराब होणारच, गॅरंटीड. चांगलं व्हायची काही पॉसिबिलिटी नाहीच त्याच्यामध्ये. आता जेव्हा कर्णाचा जेव्हा रथ तुम्हाला माहिती असेल महाभारतामध्ये, तेव्हा जेव्हा त्या चाकाचं रथ अडकलं होतं आणि कर्ण उतरला होता त्याला काढण्याकरता बाहेर, तेव्हा कृष्ण काय म्हटले, अर्जुन सही समय है. मग तेव्हा कर्ण काय म्हणतो अर्जुनाला की अर्जुन रुको रुको रुको, अगर आप क्षत्रियों का मॉरल कोड जानते हो, नीतिमत्ता जानते हो, तो आपको अभी कुछ नहीं करना है, ठीक है ना. जस्ट वेट, मैं थोड़ा अपने को सेटल करूंगा, फिर हम लड़ाई करेंगे. मग भगवंताचं तेव्हा सटकलं. भगवंता डोकं सटकत नाही कधी पण भगवंतानी हालचाल केली थोडी. मग भगवंतानी जे इतिहासामध्ये सांगितले नेहमी लक्षात ठेवावं. भगवंतानी जे शब्द सांगितले की आपण तथाकथित असं नाही की आपल्याला आदर्शवादी बनू नये, पण आदर्शवादी कोणासोबत बनायचं? ज्या व्यक्तीला काही प्रिन्सिपल्स नाहीयेत, जो काही नीतिमत्ता फॉलो करत नाही, त्यासमोर आदर्शवादी बनायला गेलं तर तुम्ही मूर्खच आहात. बिकॉज दिस इज अ वर्ल्ड ऑफ माया. तेव्हा भगवंत म्हणतात कि अच्छा आपको, भगवंत काढायला म्हणतात की अच्छा आपको भी याद आ रहा है, नीतिमत्ता याद आ रहा है आपको, मॉरल कोड्स याद आ रहे हैं, और आप बोल रहे हैं कि उसके बेसिस पे आप मेरी हत्या मत करो. अच्छा तो मैं आपको याद दिलाता हूँ. भगवंत म्हटले नंबर 1, ते म्हटले कि जिस समय द्रौपदी का चीरहरण हो रहा था और आपने ही सजेस्ट किया दुशासन को कि द्रौपदी का साड़ी खींच के निकालो, तो उस समय आपका कहाँ गया था ऐसा मॉरल कोड? आपका नीतिमत्ता किधर गया था? भगवंत तेवढं थांबले नाही. भगवंत नंतर म्हटले कि जब पांडवों को वाराणवत में आपने जलाने के लिए डाला था, आपने पार्ट लिया ना उसमें कौरव के साथ, आपका नीतिमत्ता किधर गया था? उसके बाद जब आप लोगों ने गैम्बलिंग मैच अरेंज किया, शकुनी को बार बार कौन ये कर रहा था, इंटाइज कर रहा था, कि ऐसा खेल खेलो कि पांडवों का खेल खत्म हो जाए. आपका मॉरलिटी कहां गया था उस समय? और यही नहीं, जब अभिमन्यु का मृत्यु हुआ उसमें आप भी थे ना. आपको याद नहीं आया की एक युद्धामध्ये नियम असतात, वैदिक काळामध्ये जे युद्ध केलं जातं त्याच्यामध्ये भरपूर नियम असतात. आता स्वतः कर्ण म्हणतोय ना की मी जेव्हा माझ्या हातात अस्त्रशस्त्र नाही आहेत तेव्हा तू माझ्यावरती अटॅक करू शकत नाही. भगवान म्हणतात तो इतने सारे जो केसेस मैंने बताए उस समय आपने क्यों अटैक किया, फिर आपका नीतिमत्ता किधर गया था? नाउ मग आता भगवान म्हणतात अर्जुन उसी नीतिमत्ता का इस्तेमाल करेगा जिस नीतिमत्ता से आपने पांडवों के ऊपर छल किया और आपका वध करेगा. भगवान म्हणतात अर्जुन उचल बाण आणि संपून टाक. अर्जुनाला काय ऑलरेडी सरेंडर झालेला आहे अर्जुन.
एवढी गीता सांगितली कशा करता? ह्या पॉइंटवरती जर गीता सांगितली नसती ना तर अर्जुन आता इथे म्हटलं असता, अरे मैं आदर्शवादी हूं, मैं शत्रुओं का रूल तोडूंगा नहीं, मैं कैसे भी नहीं मारूंगा. पण अर्जुनाला ऑलरेडी भगवंतांनी गीता सांगितली होती. त्याला कळलं होतं की आदर्श क्या होता, आदर्श क्या नाही होता. मग त्याने उचललं बाण, रावणाला मारून टाकलं. पण आपल्याकडे आहे काही लेफ्टिस्ट लोक असतात, या भारतामध्ये सुद्धा आहेत, जे तथाकथित स्वतःला हिंदू किंवा आदर्शवादी म्हणतात. अरे असं कसे म्हणून लोकांनी लिहिलेत ना पुस्तकं. काय करण्याचं पुस्तक कुठलं आहे? मृत्युंजय. हरे कृष्ण प्रभूजी. मृत्युंजय कादंबरी कशा करता लिहिले? कर्णाला ग्लोरिफाय करण्याकरता, बरोबर ना? हा येस प्रभूजी. मी ना कॉलेज लेवलला असताना मृत्युंजय कादंबरी वाचलेली. आणि त्याच्यात कर्णावर खूप अत्याचार दाखवलेले आहेत. त्यावेळेस मला असं वाटायचं की भगवंत किती अत्याचार करताय. पण मी आता जसं इस्कॉन मध्ये आली, जसं श्रवण करते किंवा वाचन करते, त्या मला कळतंय की कर्णावर अत्याचार नाहीये, तर त्याच्या गेल्या जन्माचे काहीतरी होते. तर नर नारायण त्याचे जे कवच होते, ते कवच त्याला दिलेले होते. मग ते एक एक करून भगवंतांनी काढले ते. मग ते आता कळालं की कर्णावर अत्याचार नाहीये भावाचं. आणि गेल्या जन्मातच काय, इव्हन ह्या लाईफ मध्ये बघा ना, बरोबर, गेल्या जन्मातच कशाला, पण ह्या जन्मात सुद्धा बघा ना तुम्ही की कर्णाने काय काय अत्याचार केलेत. द्रौपदीचे चिरहरण करण्याकरता कोणी आयडिया दिली? कारण ह्या सगळे लोक एवढे ईर्षालू होते आणि ह्याला एवढी या जगाला भोगण्याची आसक्ती होती. त्याला वाटायचं की द्रौपदी मिळली जाईल. किंवा मिळली जाईल द्रौपदी? दुर्योधन ह्याला वाटायचं की द्रौपदी आपल्याला कशाला भेटायला पाहिजे? तुम्हाला तुमच्या कोट्यामध्ये भरपूर भेटले ना, संपत्ती, पूर्ण राज्य. इंद्रप्रस्थाचे राजा होते, लोक मालक होते. तुम्ही जर चक्रवर्ती सम्राट आहात, तुम्हाला खूप वाटायचं. त्यावेळेस खूप वाटत की कर्णाविषयी खूपच म्हणजे झालेले बॉस. तुमचं हृदय दुखलं असेल, कर्णावरती अत्याचार झालाय महाभारतामध्ये. हा कादंबरी वाचताना जसे कादंबरी वाचलं वाटायचं. मग थर्ड क्लास लोकांचे, जे थर्ड क्लास विचार, अनप्रिन्सिपल, जे 16 राऊंड चॅन्टिंग करत नाही, अशा लोकांची पुस्तकं वाचली तर आपले पण विचार खोकला म्हणजे दगडासारखं होऊन जाणार ना, दगड माती. सो दॅट्स वाय सी. म्हणून बघा, आता बरेच लोक म्हणतात की अनइथिकल आहे, पण जसं तुम्ही बघितलं, सी देर आर लार्जर इंटरेस्ट, देर आर स्मॉलर इंटरेस्ट. आता याला तुम्हाला समजण्याकरता उदाहरण देऊया आपण, राईट? जसं तुम्हाला माहिती असेल, पृथ्वीराज चव्हाण यांनी कितीतरी वेळा मोहम्मद गोरीला युद्धामध्ये परास्त करून सोडून दिलं, माहिती का तुम्हाला? कितीतरी वेळा. आता मग हे काय केलं त्यांनी? कारण कृष्णाने क्या किया? कृष्णाने जरासंध को 17 बार पराजित करके, कैप्चर करके मारा नहीं, छोड़ दिया. तो मैं भी कृष्ण का जैसा व्यवहार कर सकता हूं क्या? सी, पृथ्वीराज चव्हाण इज अ व्हेरी ग्रेट किंग, आपले हेरिटेज आहेत ते. पण इथे एक ह्युमन एरर, एक ह्युमन मिस्टेक दाखवण्यात आलेली आहे की तुम्ही 17 वेळा, भगवंत 17 वेळा जरासंधाला पकडू शकतात आणि मग 18 वेळेला त्याला मारू शकतात एफर्टलेसली. पण आपण भगवंताची नक्कल जर करायला गेलो की मैं कितनी बार पकडूंगा और तुमको, दया, करुणा, कि हमारा देश, आज की हमारी भूमि परोपकार के लिए है, दया करने के लिए. अरे लेकिन किसके ऊपर और कौन से प्रिंसिपल के ऊपर? मग काय झालं होतं? मोहम्मद गरीला काय केलं? मग मोहम्मद गरीने बऱ्याचदा, सॉरी, पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद गरीला बऱ्याचदा सोडून दिलं. शेवटला जेव्हा कॅप्चर केलं मोहम्मद गरीने पृथ्वीराज चव्हाणला, एकदा पण त्यांनी मारून टाकलं. मग तुम्ही एवढे जर प्रिन्सिपल दाखवले, मग त्यांनी का नाही दाखवले प्रिन्सिपल्स मॉरॅलिटीचे? म्हणून भगवंत म्हणतात शठोशाट्यम, बी कनिंग विथ द कनिंग. याची इतिहासामध्ये भरपूर उदाहरण आहे. जसं पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा इस्लामिक इन्व्हेडर्स जेव्हा अटॅक करायचे भारतावरती, तेव्हा युद्ध व्हायचे इस्लामिक इन्व्हेडर्स आणि इंडियन्स, भारतीय आपले. तेव्हा हे लोक काय करायचे युद्धामध्ये? समजा ह्या साईडला यवन लोक आहेत लढाई करण्याकरता आणि इकडे सगळे आपले हिंदू सैनिक आहेत. हे यवन लोक काय करायचे? गाईला समोर ठेवायचे. आणि मग तिकडून जेव्हा हिंदू सैनिक अटॅक करणार, तो का, अरे गाय को नहीं मार सकते हम लोग, अभी गाय को नहीं मार सकते तो क्या करेंगे, बैठे ऐसे बैठे रहो. वो लोग फिर शूट कर करके मार देते इनको, मरायचे लोक सगळे आणि युद्ध हारायचे. हम गाय को नहीं मार सकते, गाय हमारे सामने खड़ी है. सिमिलरली हे लोक कधी कधी काय करायचे की जेव्हा नदी असायची, त्या नदीच्या किनाऱ्यावरती गाईला मारून गाईचं सगळं रक्त त्या पाण्यात सोडून द्यायचे. मग हे लोक दुसऱ्या साईडला हिंदू सैनिक आहेत, ते काय विचार करायचे, अरे ये नदी में तो पानी दूषित हो गया, अभी जो गाय पवित्र है उसके खून से पानी सन गया, अब इसको कौन पिएगा, उसको नहीं, पाप है ये. मग हे लोक असेच मारायचे. एक आदर्श तथाकथित ठेवण्याकरता ह्या लोकांनी आपलं जीवन, म्हणजे विचार करा, त्या काळाला काही 1000-100 गायी वाचवण्याकरता त्यांनी या लोकांवरती आक्रमण करून त्यांना परास्त केलं. मग आज किती गायी मरतायत?
करोड गायी मरतायत ना. म्हणून कधी कधी आपल्याला बघायचं असतं एक व्हेर इज लार्जर इंटरेस्ट अँड देर इज स्मॉलर इंटरेस्ट. देर आर सम मॉरल प्रिन्सिपल्स विच आर स्मॉल, देर आर सम मॉरल प्रिन्सिपल विच आर बिग. मोठ्या गोष्टीला वाचवण्याकरता छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. मग जर भगवंतांनी अशा प्रकारे जर हत्या केली नसती कर्णाची, आणि युद्ध जिंकलं नसतं, आज आपण नसतो इथे. आज आपण सगळे वेगळ्या ड्रेसमध्ये असतो. कुठला ड्रेस आहे तुम्ही समजून घ्यावा. राईट. सिमिलरली भीष्म, तुम्ही हे सगळे आहेत माझ्यासोबत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे राम 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 हरे. आज महाभारत कथा आहे, ठीक आहे. पण हे जाणणं जरुरी आहे आपल्याला. आता भीष्मदेवांची पण हत्या कशी केली होती? शिखंडी समोर उभं राहिलं होतं, बरोबर. भीष्माच्या समोर शिखंडी उभं राहिलं होतं. मग आता लोक म्हणतात की अरे शिखंडी को खडा करके उन्होंने मारा, ये तो अनैतिक आहे. पण ऍक्च्युअली महाभारतामध्ये तुम्ही वर्णन व्यवस्थित करा. स्वतः भीष्मदेवानी पांडवांना सांगितलं होतं की मैं कैसे मर सकता हूं. जो व्यक्ती सांगतो की मैं कैसे मर सकता हूं म्हणजे त्याचा किती प्रेम असा विचार करा यांच्यावरती. पांडव बोला की मैं ऐसे मरूंगा, शिखंडी को सामने खडा करतो. मग आता शिखंडीला भीष्मदेवांच्या समोर येऊ न देणे ही जबाबदारी कोणाची होती? कौरवांची होती ना. तो आप क्या कर रहे थे उस समय? शिखंडी अगर सामने आया भीष्मदेव के, इसमें गलती किसकी है? पांडवों को तो लड़ाई लड़ना है, उनके सामने अपोनेंट है, वो लड़ाई करेंगे, मारेंगे. वैसे भी ये वॉर अभी कोई मॉरल कोड पे नहीं लड़ा जा रहा है. मॉरल इमॉरल भूल जाओ, अभी केवल युद्ध जीतना है धर्म की स्थापना करने के लिए. भीष्मदेवाना जर एक असतं वॉर स्ट्रॅटेजी, एक असतं वॉर रूल्स व्हायोलेशन. आता वॉर स्ट्रॅटेजी काय तुम्ही आता विचार करून घ्या. आता एक्झाम्पल घेऊया. जर बॉक्सिंग मॅच तुम्ही बघितली असेल, बॉक्सिंग मॅच मध्ये दोन अपोनंट लढाई करतात. एक बॉक्सर इकडे असतो, दुसरा बॉक्सर समोर असतो. हे बॉक्सरला कळतं की उसके ना इधर कोने में ना कुछ तो लगा है, उधर मारता हुआ तो दुखा करता है वो. उधर तो बॉक्सर काय करतो, पुन्हा मला तिथेच मारतो आणि मारून त्याला पाडतो. मग आता ह्याला तुम्ही म्हणणार का बॉक्सिंग का रूल वायलेट किया उसने? रूल क्यों वायलेट किया भाई? उसने पता कर लिया उसकी कमजोरी क्या है और उधर ही मार रहा है वो. इसमें थोड़ी वायलेशन है रूल का. किंवा तुम्हाला रिलेटेबल एक्झाम्पल, क्रिकेटमध्ये दोन बॉलर असतात, स्पिन बॉलर आणि एक फास्ट बॉलर, एक मीडियम पेस बॉलर. काही बॅट्समॅनना स्पिन बॉलरला फेस करायला जमतच नाही, माहिती का तुम्हाला? स्पिन बॉलर आले की त्यांचे हाव टाईट होऊन जाते. अरे स्पिन बॉलर अभी कैसे खेलू मैं? मग तो जेव्हा तो जो तसा बॅटमॅन येतो ना, तेव्हा कॅप्टन म्हणतो जाओ अनिल कुंबले बॉलिंग करो अभी. मग आता जर कोणी म्हटलं अरे ये तो सरासरी चिटिंग है यार, ये चिटिंग कैसे है कि उनको स्पिन बॉलर जमता नहीं बैट्समैन को और इन्होंने स्पिन बॉलर लेके आए, ये चिटिंग है क्या? इट्स नॉट अ चिटिंग, इट्स अ स्ट्रॅटेजी, इट्स अ वॉर स्ट्रॅटेजी. मग भीष्मदेवांचं काय झालं? वॉर स्ट्रॅटेजी. शिखंडीला समोर उभं केलं, मारो, खतम कर दो. सो इट्स was not violation, but it's a strategy. Similarly द्रोणांची पण हत्या केली होती ना. द्रोणांची हत्या करताना भगवंत काय म्हटले अर्जुनाला? युधिष्ठिर महाराजांनी काय म्हटले? बोलो. पहिले युधिष्ठिर महाराज बोले नहीं बोलूंगा, मैं भी सत्यवादी हूं. युधिष्ठिर महाराज म्हटलं मैं आदर्शवादी हूं भाई, मैं कुछ बोलूंगा नहीं. मग त्या करता त्यांना काही काळ नरक दर्शन झालं, माहितीये का तुम्हाला? कारण भगवंत जे म्हणतात ते संपूर्ण सत्य असतं. दॅट्स कॉल्ड ऍब्सोल्यूट ट्रूथ. भगवंतांच्या वाक्यामध्ये कधी असत्यता असू शकत नाही. भगवंतांनी म्हटलं की मारो मतलब वो सत्य है, राईट. युधिष्ठिर महाराजांनी मना केलं, म्हटलं नाही बोलूंगा मैं. मग त्यांना दर्शन झालं याचं नरकाचं काही काळा करता, ते पाप करण्याकरता. मग नंतर फायनल ते अग्री झाले. ते पण त्यांनी कसं म्हटलं, ते स्टेटमेंट सांगितलं होतं अश्वत्थामा हातो होतं नरो वा कुंजरो. मग जेव्हा ते असं म्हणत होते, नरो म्हणजे अश्वत्थामा त्यांच्या मुलाचं नाव होतं द्रोणाचार्याच्या. मग युधिष्ठिर महाराज म्हटले अश्वत्थामा हातो होतं नरो वा कुंजरो. कुंजरो म्हणजे हत्ती, नरो म्हणजे पुरुष. जेव्हा कुंजरो शब्द आला ना, तेव्हा भगवंतांनी शंख वाजवला आणि शंखाच्या आवाजामध्ये तो आवाज सुनलाच नाही. अश्वत्थामा हातो होतं, द्रोणाचार्याने ऐकलं, अरे मर गया, समाधीच झाले ते. त्यामुळे तेवढ्यात मारून टाकलं त्यांना. बाकी सगळ्यांनी मिळून, म्हणजे ते त्याच्या समोर ऑपोनंट्स होते. आता लोक म्हणतात की अरे द्रोणाचार्य को ऐसे मारा देखो, द्रोणाचार्य गुरु भी थे उनके. पण द्रोणाचार्यांचं ऍक्च्युअली बघायला गेलं तर एक फार मोठं ब्लंडर होतं. द्रोणाचार्यांचं काय ब्लंडर होतं महाभारतामध्ये वर्णन केलेलं आहे की ऍक्च्युअली
द्रोणाचार्य यांनीच काय केलं होतं, अभिमन्यूला मारण्याचा प्लॅन बनवला होता. जेव्हा अभिमन्यू लढाई करत, अभिमन्यू एवढा पराक्रमी होता की त्यासमोर कोणीच उभं राहू शकत नव्हते. अर्जुना सारखाच फिअर्स पराक्रमी होता अभिमन्यू. मग त्यावेळेला कर्ण, ऍक्च्युली दुर्योधन म्हणतो कर्णाला कि अरे कर्ण क्या हो रहा है सब, आप इसका सामना नहीं कर सकते क्या, मार नहीं सकते इस बच्चे को. तो कर्ण म्हटलं की अरे भाई रुको, अब तक अगर दूसरा कोई होता ना तो युद्ध भूमि छोड़ के जाता. ये अभिमन्यु के सामने मैं अभी तक लड़ रहा हूं, जिसके सामने कोई लड़ नहीं सकता, क्योंकि मैं आपकी मित्रता के खातिर खड़ा हूं यहाँ पे. कर्ण डायलॉग मारता, आपकी दोस्ती के खातिर खड़ा हूं, नहीं तो मैं अभी तक छोड़ दिया होता युद्ध भूमि. आसान लड़का नहीं है. मग दोघं डिस्कशन करतात की इसको कैसे मारने का. मग कर्ण आणि दुर्योधन चर्चा करतात की चलो द्रोणाचार्य के पास जाते हैं, वही हमें बताएंगे कैसे मारना है. मग हे लोक द्रोणाचार्य येतात आणि द्रोणाचार्य हा प्लॅन देतात की 6 लोग मिलके मारते हैं. मग आता हे ब्लंडर नाहीये का, इट्स अ बिगेस्ट ब्लंडर. भगवंत त्यांना या ब्लंडरची शिक्षा देतात. युद्धामध्ये त्यांना त्यांच्याच मॉरॅलिटीने मारतात. ठीक आहे, शटो शाट्य, आप अगर कनिंग है तो हम भी कनिंग बनेंगे. सिमिलरली दुर्योधनाची हत्या, दुर्योधनाचं पण तसं झालं होतं की त्याच्या ह्याच्या खाली मारलं होतं, कमरेच्या खाली, त्याच्या मांडीवरती. मग ते तुम्ही बघितले ऐकलेले कथा की दुर्योधन ऍक्च्युअली जेव्हा भगवान पांडव जेव्हा वनवासामध्ये गेलेले असतात, तेव्हा वनवासामध्ये जाताना कौरव लोग प्लानिंग करतात महलमध्ये कि चलो अभी जाके उनको खत्म कर देते हैं ताकि वापस भी आने का कोई चांस ही नहीं उनको वनवास के बाद. मग तेव्हा व्यासदेव येतात. व्यासदेव म्हणतात की अरे दुष्ट दुर्योधन, ये सब करना मत हरकत. दुर्योधन मग तेव्हा घाबरतो. तो म्हणतो की ठीक आहे अभी मैं करूंगा नहीं. मग एवढ्यामध्ये महाभारतामध्ये वर्णन आहे की धृतराष्ट्र व्यासदेवांना विचारतात की ये इसका कल्याण कैसे होगा, ये कैसे सुधरेगा. कधी कधी धृतराष्ट्र पण विचार करायचे. हालांकी सगळे सीड त्यांच्याकडे होतं, ओरिजिन त्यांच्याकडे होतं. मग जेव्हा व्यासदेव म्हणतात की कोई बात नहीं, यहाँ पे मैत्री मुनि आएंगे और मैत्री मुनि कुछ उपदेश देंगे दुर्योधन को, अगर वो सुनेगा तो बच जाएगा, नहीं तो फिर मारा जाएगा. मग जेव्हा मैत्री मुनी इंद्रप्रस्थमध्ये येतात या सगळ्या कौरवांना भेटायला, मैत्री मुनी म्हणतात की देखो आपने पांडवों का जो घरदार संपत्ति लिया है ना वापस करो और उनको अपना राज्य दो, अपना राज्य आप लो और खुशी से रहो. दुर्योधन काय करतो तेव्हा आपली मांडी असते ना, मांडीवरती हात मारतो आणि ऐकत नाही त्यांचं. मग मैत्री मुनींना राग येतो. मैत्री मुनी म्हणतात की मैं तुम्हारे भले के लिए यहाँ पे आया और तुम्हारे भले के लिए उपदेश दे रहा हूँ, और तुम मुझे अपनी पैर के तुझ्या मांडीवरती हात मारून मला दाखवतोयस. याच मांडीला ते लोक तोडतील तुझ्या, माझा शाप आहे, जा. आणि मैत्री मुनी निघून गेले. मग आता एवढा जर शाप भेटला तर त्याला कसं हे होणार. आणि प्लस जेव्हा द्रौपदीचं चिरण झालं होतं तेव्हा पण दुर्योधनाने मांडी दाखवली होती, या मांडीवरती मी तुला बसवेन. तेव्हा भीमने शपथ घेतली होती की मी याच मांडीला तोडणार तुझ्या. आणि मग हे सगळे कारण एकत्रित येऊन त्याला बरेच अजून कनेक्टेड लिंक आहेत. दुर्योधन तर तसा इव्हिल होताच, त्याने सगळ्या दुष्टाचं कारण तोच होता. अशा लोकांना मारल्यावरती कुणाला दुःख वाटलं पाहिजे का. पण तरी पण या जगामध्ये लोक आहेत जे दुर्योधनाला सपोर्ट करणार, कर्णाला सपोर्ट करणार, रावणाला. काही लोक तर अशाच रावणाला हिरो बनवतात रामायणाचा कि रावण कितना सत्यवादी था, पता है आपको, रावण सीता के साथ इतने साल रहा फिर भी उसने टच नहीं किया. अरे मालूम है क्या, उसके ऊपर कर्ज था कि वो टच नहीं कर सकता, तो मर जाएगा. हे सगळं माहीत करून घेणं जरुरी आपल्याला. अदरवाईज लोक तथाकथित ते काय लोक आहेत पुस्तकं लिहितात ते काय लोकांनी एवढे म्हणजे थर्ड क्लास म्हणजे महाभारत रामायण लिहिलेले मार्केटमध्ये की जे वाचून भगवंताचा भक्त बनणे काय, असुर बनाला असुर. विचार करा, रामायण वाचून कोणी असुर बनवू शकतो का. पण म्हणतात लोक, महाभारत वाचून असुर बनतात लोक. अशा प्रकारे आपल्या या जगामध्ये कसं राहावं लागतं. रिअल वर्ल्ड आहे, मायेचं जगत आहे. याच्यामध्ये आपल्याला तथाकथित सत्यवादी बनून चालणार नाही. स्पेशली वेन वी आर डीलिंग विथ आउटर वर्ल्ड. जेव्हा आपण भगवंताच्या भक्तांसोबत डील करतो तेव्हा वी हॅव टू बी लाईक अ डिवोटी, बिकॉज देन कृष्णा इज इन कंट्रोल ना. कृष्णा इज लुकिंग ॲट अस. तिथे आपल्याला जस्टिस मागण्याकरता प्रयत्न करा, पण अननेसेसरीली त्याचा हाईप करू नका की रे मुझे अन्याय हुआ, भक्तों ने मेरे को अन्याय. डोंट वरी, आपके ऊपर अन्याय हुआ ना, आप केस अप्लाई कर सकते हो. अगर केस पारित हुआ, आपको न्याय मिला तो अच्छी बात है, नहीं मिला तो भी अंतिम न्याय देने के लिए भगवान खड़े हैं ना. उनको पता है ना सब कुछ. आपको ज्यादा एंजाइटी लेने की जरूरत नहीं है, वो करेंगे जज फाइनल. बट आउटसाइड वर्ल्ड वी हैव टू डेफिनेटली बी डिफेंडिंग, बिकॉज देयर वी आर फाइटिंग फॉर कृष्णा अँड माया. राईट. मग आपण जर फाईट केली ना अशा प्रकारे
आपण भक्तीला भक्ती आपल्याकडनं निघून जाईल. मग एनिवेज अशा प्रकारे इथे भगवान सांगतात, म्हणजे ह्या 3-4 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की भगवंतांच्या काय लीला आहेत त्यांना आपण अनुकरण केलं पाहिजे. जसं भगवंतांच्या लीला आहेत, भगवंतांनी गुरूंचा स्वीकार केला, भगवंतांनी एक आदर्श ग्रहस्थ जीवन जगले म्हणून भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान राम. आणि भगवंतांच्या अशा काही लीला आहेत त्या लीलांना आपण नकल करू शकत नाही, त्यांना आपण वंदन करू शकतो. त्या पूजनीय लीला आपल्या करता आहेत. जसं भगवंतांनी प्रभू रामचंद्रांनी पण काय बनवला, पूल बनवला ना समुद्रावरती. कोणी बनवेल का पूल? तुम्ही जर एवढे हे असाल तर बनवून दाखवा पूल. नाही, गोवर्धन भगवंताने उचलला कृष्णाने. जर तुम्हाला रासलीला करायची असेल तर तुम्हाला करू शकता, पण गोवर्धन उचलून दाखवा. दाखवेल कोणी उचलून? नाही. पण लोकांना काय फक्त रासलीला करायची, गोवर्धन कोणाला उचलायचं नाहीये. मग अर्ध कुकडी नाही नको, फक्त आम्हाला अंडी पाहिजेत, कोंबडीला चारा नको द्यायला. असं नसतं. कोंबडीला चारा देणे म्हणजे साधना करणे व्यवस्थित. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर आपण व्यवस्थितपणे साधना केली तर मग आपल्याला कळतं की भगवंत कसे परिपूर्ण आहेत, शुद्ध आहेत, निर्मळ आहेत, आणि त्यांच्या सगळ्या लीला आपल्याकरता पूजनीय आहेत. तर अशा प्रकारे ह्या 3 श्लोकांमध्ये भगवंताने सांगितलं की मैं खुद ही जगत में आता हूँ और लीला करता हूँ और अपने कर्तव्य पूरा करता हूँ ताकि दुनिया के सामने एक आदर्श रख सकूं. आणि हे खरंच आदर्श आहे. जर महाभारतामध्ये कृष्णाने जर अशा प्रकारे वागले नसते तर आज आपलं अस्तित्व नसतं. आदर्श है तो कि कैसे रहना चाहिए, किसके साथ कैसे रहना चाहिए, जहां जरूरत है वहां थप्पड़ खाने का, जहां जरूरत नहीं वहां एक थप्पड़ खाने दूसरा गाल में आगे करना. तो गाल क्या तुम्हारा गर्दन छीन जाएगा पूरा. मग आहेत नाही त्याच्यामध्ये लोक, त्यांनी एक गालावर मारली, लो दुसरा गाल नाही, गर्दन उठा के लेके जाएंगे वो लोग. यू हैव टू बी रियली इन द रियल वर्ल्ड, प्रॅक्टिकल. तर मग ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम पुढच्या श्लोकांना कनेक्ट करू. आणि याच्यामध्ये अजून एक छोटासा पार्ट राहिलाय, तो आपण नंतर कव्हर करू. 1-2 उदाहरणं राहिलीत. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता की जय. कोणाला काही प्रश्न असेल तर 1 मिनिटामध्ये बोला, नसेल तर मग प्रसाद घ्या आणि उद्या महामंत्र जपा आणि सत्यवादी व्हा. हरे कृष्ण. हरे बोल. बोला माताजी. अनुसरण म्हणजे पदचिन्हांचे अनुकरण करणे आणि अनुकरण म्हणजे नक्कल करणे. पदचिन्हांचे अनुकरण नाही म्हणायचं, पदचिन्हांवरती चालणे. अनुसरण. जसं हरिदास ठाकूर यांनी काय केलं, 108 माळा करायच्या. जसं हरिदास ठाकूर 192 माळा करायच्या दररोज, बरोबर आहे. मग आता आपण हरिदास ठाकूरची नकल करू शकतो का? मैं भी 192 माळा करूंगा रोज. काही लोक करू शकतात पण अपवाद, सगळं नाही करू शकत. पण आपण त्यांच्या पदचिन्हावर चालू शकतो. पदचिन्हावर चालणे म्हणजे काय की त्यांनी चॅन्टिंग केलं म्हणजे मी पण चॅन्टिंग करू शकतो, पण माझी कॅपॅसिटी किती आहे? 16 राऊंड्स. मग मी 16 राऊंड नक्की करणार, कारण दॅट्स व्हॉट आचार्य इज टीचिंग टू चॅन्ट. भगवंतांनी 16,108 पत्न्या केल्या, म्हणजे मी पण 16,101 तरी मी करायला पाहिजे. म्हणजे जर ग्रस्त आश्रमामध्ये असेल तर कळलं तुम्हाला? समथिंग लाईक दॅट. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो Thank you very much. महाभारत की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. Krishna.